प्रमेहासारखा व्याधी विचारात घेत असताना कळत नकळत आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीतले आपल्यावरती जे काही संस्कार झालेले आहेत, त्यानुसार आपल्या डोळ्यासमोर एक पहिलं चित्र असं येतं की प्रमेह म्हणलं म्हणजे डायबिटीस. मुळामध्ये आजच्या चिंतनामध्ये हा विषय घेत असताना त्यामागे अनेक पार्श्वभूमी होत्या. प्रमेहाविषयी बोलताना अनेकदा अनेक पद्धतीनं, अनेक अँगल्सनी त्याची संप्राप्ती मांडली जाते, चिकित्सा विचार मांडला जातो, अनेक कल्पांच्या वरती उहन होतं, चर्चा होतात. परंतु नक्की प्रमेहामध्ये प्रकर्षेण मेहती असेल किंवा अनेक त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या या अनेक व्याख्याकर्त्यांनी केलेल्या आहेत. आजच्या काळामध्ये सातत्यानं प्रमेहाचे अनेकविध अवस्थांमधले रुग्ण पाहत असताना जे काही अनुभवायला आलं, तो विचार आपल्या समोर मांडावा ह्या अनुषंगानं प्रमेहातील दृश्यसंग्रह विचार हा विषय मुख्य निवडला होता. या विषयामध्ये प्रमेह हे चित्र कदाचित ग्रंथकर्त्यांना काय अपेक्षित असावं ह्या अनुषंगानं मुख्य आपण चिंतन पाहणार आहोत. शास्त्राचा व्यवहार काय काय आहे, काय काय आवश्यकता आहेत, आज पेशंट आपल्या समोर कसे प्रेझेंट होतात, काय होतात, हेही अनुषंगिक आपण पाहत जाणारच आहोत. पण मुळामध्ये शास्त्रकर्त्यांना प्रमेह हा विचार सांगावासा का वाटला? निदानस्थानासारख्या अध्यायामध्ये प्रमेहाचं वर्णन आलं, चरकामध्ये. त्याच क्रमानं पुढे चिकित्सा स्थानात आलं. पण याही पेक्षा वेगळं आणि अत्यंत महत्वाचं असं वर्णन हे चरकाचार्यांनी कियंत शिरसी अध्यायातही करून ठेवलेलं आहे. मग ह्याच्या मागची नक्की संकल्पना काय आहे? याच्या मागची काय काय कारण आहेत? ह्या सगळ्या अनुषंगिक विषयांचा आज आपण विचार करणार आहोत की नक्की प्रमेह हे म्हणत असताना ती संप्राप्ती नक्की काय आहे, त्याच्यात कुठल्या गोष्टींना टार्गेट करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात महत्वाचं कुठले कुठले व्याधी घटक हे महत्वाचे आहेत. प्रमेहाचा अत्यंत मोठा दृश्यसंग्रह हा ग्रंथात सांगितलेला आहे. दृश्यसंग्रह सांगत असताना मुळामध्ये असेच दृश्यसंग्रह अनेक ठिकाणी पण आहेत, पण मग त्याच्यात आणि प्रमेहामध्ये काय भेद आहे, त्याच्यात आणि प्रमेहामध्ये संप्राप्ती दृष्ट्या काय काय भेद आहे, बदल आहेत, हेही सगळे मुद्दे आज आपण पाहणार आहोत. निदान स्थानातला जर व्याधींचा क्रम आपण बघितला तर सुरुवातीला एक एक दोषानं होणारे व्याधी, कालांतरानं पुढच्याच लगेच अध्यायांमध्ये द्वंद्वज दोषांनी होणारे व्याधी आणि मग त्रिदोषजन्य व्याधी ह्या पद्धतीनं घडणारा हा संप्राप्तींचा क्रम आहे की जे चक्रपाणींच्या टीकेतही तेवढं स्पष्ट झालेलं आहे. त्रिदोषांचा प्रकोप ही प्रमेहामध्ये निश्चित असणारी घटना आहे. सुश्रुतांनी सुद्धा त्या गोष्टीला तसंच अनुमोदन दिलेलं आहे की सर्व एव मेहा सर्व दोषजः, एकदोषज मेह हे असं असू शकत नाही कधी. प्रमेह ही अवस्थाच अशी आहे की जी मुळात त्रिदोषजन्यच आहे. त्रिदोषजन्य त्या अवस्थेचा असलेलं गांभीर्य आणि त्याच्या अवस्थांमधल्या बारीक बारीक छटा हा भाग अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे सुरुवातीला कदाचित एक हेतुजनित एक निदानामुळे एकच दृश्य बिघडलंय, एकाच स्रोतसात व्याधी झालेला आहे आणि तो अल्पबल आहे असं असू शकतं. तसे व्याधी ज्वरामध्ये किंवा ऊर्ध्व रक्तपित्तासारखेही वर्णन केलेले आहेत. पण त्याही पेक्षा त्रिदोषजन्य पुढे जे व्याधी येत 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 गेले ते त्या क्रमानं त्यांनी प्रमेह पुढे प्रमेह, कुष्ठ, यक्ष्मा वगैरे या सगळ्यांच्या संप्राप्ती पुढे आचार्य सांगत गेलेले आहेत. आता हा त्रिदोषजन्य जो व्याधी मेहाचा सांगितलेला आहे त्या संदर्भात अजून आचार्य काय सांगतात ते पुढचं सूत्र बघूया. प्रमेह निदानाची सुरुवात करतानाच हे पहिलं सूत्र आलेलं आहे की ज्याचं थोडस त्याची फोड एका वेगळ्या पद्धतीने मी इथे करण्याचा प्रयत्न केलाय. इह खलु निदान दोष विशेषेभ्यो विकार विघातकर भावा भाव प्रतिविशेषा भवंती असं ते सूत्र आहे. आता ह्या सूत्रामध्ये आचार्यांना काय अभिप्रेत सांगणं, इह खलु निदान विशेषेभ्यो, जी काही प्रमेयाची विशिष्ट निदानं सांगितलेली आहेत त्या विशिष्ट निदानांच्या मुळे घडणारी ही संप्राप्ती आहे. विशिष्ट स्वरूपाचा दोषसंघात विशेष दोष बहुद्रवश्लेष्मा दोष विशेषाः अशी घडणारी ही संप्राप्ती आहे. आणि ह्याच्यात अजून वेगळं असं आहे की दृश्य विशेषेभ्यो, काही विशिष्ट समूह दृश्यांचा बिघडतो आणि मग हा व्याधी होत असतो.
आता हे एवढ्यावरती भागत नाही, म्हणजे असं काही हे सरळ काम नाहीये की निदान घडली, हेतू घडले, हेतू सेवन घडलं, मग षटक्रिया कालाच्या पद्धतीनं व्याधी घडत गेलेला आहे. निदानाच्या मुळे म्हणजे हेतूंच्या मुळे दोष बिघडलेले आहेत आणि मग व्याधी घडत गेलेला आहे. दुष्य बिघडलेली आहेत आणि मग व्याधी घडत गेलेला आहे. इथे चरकाचार्यांनी एक अत्यंत प्रतिविशेष उत्तम अशी एक महत्वाची मेख सांगून ठेवलेली आहे. विकार विघातकर भाव आणि विकार विघातकर भावानाम अभावा. हा विचार जो आहे हा फक्त प्रमेहापुरता मर्यादित नाहीये. अनेकदा आपले पूर्वाचार्यांनी सगळ्यांनीच जे जे सांगितलेलं आहे त्यानुसार निदान स्थान हे प्रतिकात्मक आहे, प्रतिरूप आहे सगळ्या व्याधींचं. त्यामुळे अनेक व्याधी असे आहेत की ज्यांच्या संप्राप्ती प्रमेहासारख्या तत्सदृश तत्पद्धतीनं अशा घडलेल्या असू शकतात. मग दुष्य संग्रह यातला जो आहे तो निदान दोष दुष्य ही जी संमूर्छना आहे ती संमूर्छना कशी काय बरं घडणार आहे पुढे? बरं ती घडली तरी त्याला प्रतिरोध करणारे शरीरातले काही घटक आहेत का? मग जर असतील तर ते कधी काम करतील? जर त्यांनी केलं तर काय, नाही केलं तर काय? विकार विघात, विकाराचा विघात. विकार म्हणजे हे सगळे जण एकत्र येत आहेत ती प्रक्रिया, निदान दोष दुष्य, त्यांचा विघात कर भाव म्हणजे उत्तम व्याधी क्षमत्व असेल, उत्तम अग्नी असेल, उत्तम धात्वाग्नी असेल, उत्तम व्यायाम असेल, हेतू विपरीत अर्थकारी, व्याधी विपरीत अर्थकारी अशा स्वरूपाचं तुमचा आहार आचार विचार सगळं असेल तर तुमच्या शरीरात विकार विघातकर भाव हे उत्तम पद्धतीने कार्यरत असतात, जेणेकरून संप्राप्ती ही पुढे वाढत नाही, घडत नाही आणि पुढे दोषोत्पत्ती होत नाही. आणि तीच दुसरी अवस्था दिलेली आहे, विकार विघातकर भावानाम अभावा. विकार विघातकर जे भाव आहेत त्यांचा अभाव आहे शरीरात, तर लवकर व्याधी होईल, गंभीरानुगत होईल, मर्मानुग होईल. एका वेळेला व्याधीची सर्व लिंग यथोक्त लिंग व्याधी हा निर्माण होईल. म्हणून ह्या सूत्राला अत्यंत महत्व आहे. कारण आज आता आपण कोविडच्या बाबतीतही बघतोय की कोविडमध्ये हाय रिस्क ग्रुप आपण डिफाईन केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्यांच्यामध्ये अबाव 65 एज आहे, डायबेटिक पेशंट्स आहेत, काही कोमॉर्बिडिटीज आहेत, ज्यांच्यामध्ये इम्युनिटी खूप कमी आहे, कॅन्सर सारखे पेशंट्स आहेत, सिरो पॉझिटिव्ह केसेस आहेत की ज्यांच्यामध्ये इन्फेक्शन खूप फास्ट वाढू शकतं, कारण त्यांच्यामध्ये विकार विघातकर भावांचाच अभाव आहे. तसंच प्रमेहामध्ये ही कायम शरीराची आणि शरीरातल्या घडलेल्या निज दोषांची एक युद्ध किंवा टसल चालू असते. सातत्यानं त्यांची काही ना काहीतरी मारामारी चालू असते की विकार विघातकर भाव जिंकतायत का विकार विघातकर भावांचा अभाव जिंकतोय. त्याच्यावरती त्या निदानापासून संप्राप्ती घडेल का नाही हे ठरत असतं. म्हणून त्या दृष्टीने ह्या विचाराला महत्व आहे. पुढे आचार्य काय सांगतात, ह्यालाच धरून त्यांनी काही प्रोबॅबिलिटीज मांडलेल्या आहेत. जसं एखाद्या स्टॅटिस्टिक्स मध्ये एखादी गोष्ट एखादी घटना घडेल न घडेल याचं किती विवेचन असू शकतं. प्रमेह हे कोणत्याही निज दोषांमधून निर्माण झालेल्या आणि एका फिजिओलॉजीतल्या प्रक्रिया, शारीरिक क्रियात्मक प्रक्रियांमध्ये बदल होत 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 क्रमशः व्याधी उत्पत्ती होण्याच्या प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी एक रिसर्च मॉडेल आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही मेथोडॉलॉजीत बघा कशी मांडून ठेवलेली आहे. प्रोबॅबिलिटी जी स्टॅटिस्टिक्स मधली एक कन्सेप्ट आहे त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे. जर निदान दोष दुष्य हे एकत्र आले पण विकार विघातकर भाव हे आहेत तर परस्परम न अनुबंधन्ति, त्यांचा अनुबंध हा टिकणार नाहीये. न तथा विकाराभिनिवृत्ती, तिथे विकार निर्माण होत नाही. म्हणजे हा एक पहिला टप्पा संपला. समजा वारंवार हेतू सेवन झालं, दीर्घकाल हेतू सेवन चालू आहे, दीर्घकालानं कालवशात कालपरिणामतया सुद्धा दोष दुष्य आणि स्रोतस धातू हे बिघडलेले आहेत, तर कालप्रकर्षात अबलियांसो ते झालंय. पण अबलियांसो तो जो अनुबंध आहे तो फार ताकदवान नाहीये. अबलियांसो चिराद्वा अभिनिर्वर्तनते तनवोवा, म्हणजे व्याधी जो निर्माण होईल तो अल्प लक्षणयुक्त किंवा उशिराने निर्माण होईल. मी हे जे काही वर्णन करतोय याचं क्लिनिकल ऍप्लिकेशन सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. जर अनुबंधन्ति असं घडलेलं असेल म्हणजे निदान दोष दुष्य विशेषेभ्यो हे एकत्र विकार विघातकर भावानाम अभाव असताना
जर निर्माण झालं असेल, आता ह्याच्यातही परत त्यांनी 2 कंडिशन दिल्या बरं का. निदान दोष दृश्य एकत्र आलेत, पण विकार विघातकर भावानाम अभाव हा आहे, तर भवंती अयथोक्त लिंग व्याधी. सगळं क्लिनिकल प्रेझेंटेशन आम्ही सांगतोय तसंच्या तसं दिसणार नाही. आणि तेच विकार विघातकर भावानाम अभाव हा आहे, तर सर्व लिंग व्याधी उपजा येते. म्हणजे बघा, ग्रंथामध्ये स्टॅटिस्टिक्सच्या दृष्टीनं जी व्हेरिएबल्स असतात आणि त्यांची जी रिलेशन असतात ती किती सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की काही वेळेला काही रुग्ण हे कदाचित तुमच्याकडे असे येऊ शकतात की जे आमाजीर्णाचे आहेत, जे आम्लपित्ताचे आहेत, जे विदग्धाजीर्णाचे आहेत, ज्यांच्यामध्ये कफज ग्रहणी आहे, ज्यांच्यामध्ये कफावृत्त अपान आहे, ज्यांच्यामध्ये कफज पांडू आहे, ह्या रुग्णांमध्ये प्रमेहाची पूर्वरूप आनुषंगिक दिसू शकतात. पण जर विकार विघातकर भावाना अभाव हा असेल तर ते दोष प्रमेहाकडे जाणार नाहीत. आणि तेच उलट मी सांगतोय की आता डायबिटीसचे केसेस ज्या आपल्याकडे येतात त्या कदाचित भेदावस्थेत आलेल्या पण असू शकतात, सर्वलिंग व्याधी पण असू शकतो. आणि तेच उलट कदाचित डायबिटीस म्हणून प्रेझेंट होणाऱ्या केसेस ह्या अवस्थिक निदान ह्या पातळीवरती कदाचित वातजमेह, वातजग्रहणी किंवा ओजक्षय, ओजो विस्रवस, ओजो व्यापद ह्यातल्या सुद्धा असू शकतात. मला सांगण्याचा उद्देश हा असा आहे की मुळामध्ये आपल्याकडे प्रेझेंट होताना पेशंट त्याच्याकडे काही रिपोर्ट्स असतात, त्याच्या काही कंप्लेंट्स असतात. हे सगळं दोन्हीचा ताळमेळ घालत असताना आपल्याला त्याचं निदान काय काय आहे, निदान म्हणजे हेतू काय आहेत हे शोधणे, त्या हेतूंच्या अनुषंगिक लक्षणं आहेत का हे शोधणे, त्यांचं रिलेशन एकदा जुळलं, त्याच्यातले अनेकदा दुर्दैवानं आपल्याला कायम रुग्णामधले दोष काढायची सवय असते. दोष म्हणजे त्रिदोष नाही, ह्याचं कुठं चुकतंय आणि आपण याला कुठे पकडतोय आणि कसं शोधतोय. पण कदाचित त्याच्यामध्ये विकार विघातकर भाव हे उत्तम असू शकतात आणि तेच विकार विघातकर भाव हे आपले चिकित्सेतले मित्र आहेत. आणि त्या विकार विघातकर भावांकडे जर आपण नाही लक्ष दिलं तर कदाचित, आता इथे एक वेगळा संदर्भ मी सांगतो, ग्रहणी चिकित्सेतनं पांडू का सांगितला याची चक्रपाणींची टीका अशी आहे की ग्रहणीमध्ये औषध योजनेमुळे अनावश्यक उष्णता निर्माण होते आणि त्यातनंही पांडू होऊ शकतो. आणि पांडू हा पित्तप्रधान व्याधी आहे म्हणून आम्ही याच्यानंतर तो सांगतोय. म्हणजे ग्रहणीमध्ये धातू पोषण न झाल्यामुळे पांडू, ग्रहणीमध्ये चुकीची औषधं वापरली, तीक्ष्ण औषधं वापरली, त्यातनं उष्णता वाढली म्हणून कदाचित पांडू, क्रमानं पुढे आलेला पांडू. म्हणजे बघा, समजा एखाद्या रुग्णामध्ये आपण त्याचे विकार विघातकर भावच पाहिलेले नाहीयेत, तर आपल्या चिकित्सेमुळे कदाचित त्या रुग्णामध्ये काही आयट्रोजेनिक सिम्पटम्स पण येऊ शकतात. उदाहरणार्थ, एखादा प्रमेह म्हणण्यापेक्षा डायबिटीस झालेला पेशंट आहे, ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे, काही अंशी मेहाची लक्षणं दिसत आहेत, तो कृश नाहीये पण संशोधनाला अनर्ह आहे. आणि अशा वेळेला मला संशमन चिकित्सा नक्की काय द्यावी ते न कळता मी जर वृक्ष, कषाय रसात्मक, तिक्त रसात्मक, कटुविपाकी औषधं जास्त वापरली तर त्याच्यामध्ये उलट ओजाचं क्षरण होऊन त्याच्यामध्ये वातजमेहाकडे तो जाणार आहे किंवा पांडुतेकडे जाणार आहे. म्हणून आपल्याला ह्या बारकाव्यांचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. जसं मी म्हणालो की कदाचित डायबिटीस म्हणून डायग्नोसिस असलेला पेशंट हा प्रमेहाचाच असेल असं नाही, तसंच डायबिटीस डायग्नोसिस न घेऊन आलेला पेशंटही प्रमेह ह्या व्याधीच्या कुठल्या तरी अवस्थेमधला असू शकतो. दोन्ही शास्त्र वेगवेगळी ठेवून एकमेकांना पूरक आपल्याला ती कशी समजून घेता येतील असा जर विचार केला तर आपल्याला व्यवहारात दिसणाऱ्या, समोर येणाऱ्या अनेक समस्यांचा उत्तम पद्धतीनं त्याचा आपल्याला निराकरण करता येईल, त्याला न्याय देता येईल. आता प्रमेहाच्या संप्राप्तीमध्ये पुढे आचार्यांनी काय सांगितलेलं आहे की जो मूळ विषय आपला की दृश्य संग्रह, बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषः. आता श्लेष्म्याचे जे गुण सांगितलेले आहेत त्या सर्व गुणांमध्ये बहुद्रव श्लेष्मा म्हणजे द्रव गुणानं एकांतिक वाढलेला श्लेष्मा, कफ, हा विशेष दोष प्रमेहामध्ये आहे. उलट थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगतो, बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषः ही घटना घडल्याशिवाय प्रमेह हा घडूच शकत नाही, असंही अन्वयानं आपल्याला म्हणता येतं. परत सांगतो, बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषः
ही घटना असल्याशिवाय कुठलाही प्रमेह घडू शकत नाही. त्यामुळे मामक उखल्यांच्या पद्धतीनं समजायचा विचार केला तर सामान्य संप्राप्तीतला घटक म्हणून बहुद्रव श्लेष्मा आहे. हा जरी दोषविशेष असला तरी तो सामान्य संप्राप्तीतला घटक आहे. पुढे एक सूत्र जे आलेलं आहे ते लगेच असं आहे की दृश्य संग्रह सांगताना त्यांनी सांगितलं बहुवम अबद्धम मेदो मांसम शरीरजम क्लेदः शुक्रम शोणितम वसा मज्जा लसिका रसश्चौजा संख्यात इति दृश्य विशेषः. इथे टीकेमध्ये चक्रपाणींच्या त्यांनी बौहम अबद्धम अबद्धम इति असंहतम असा अर्थ घेतलेला आहे. मुद्दाम याची फोड करायचं कारण असं आहे की दृश्य संग्रहाचा विचार करत असताना कधी कधी असं होऊ शकतं की बहुत्व आहे पण असंहतत्व नाहीये. परत सांगतो, बहुद्रव श्लेष्मा आहे, बहुमेद आहे, पण असंहतत्व त्याला आलेलं नाहीये, तर प्रमेयाची ही आगगाडी पुढची कुठेही घडणार नाही. प्रमेय ही फार मोठी आणि दीर्घकाल घडणारी संप्राप्ती आहे. ही काय अशी 2-4 महिन्यात 6 महिन्यात घडली आणि त्यानंतर काहीतरी लक्षणं अभिव्यक्त झाली आहेत असं सहसा बघायला मिळत नाही. म्हणून आचार्यांनी हे बारकाईनं का सांगितलंय, कारण वारंवार जेव्हा रुग्ण आपल्याकडे येणार आहे तो त्याची वेगवेगळी लक्षणं सांगणार आहे, तेव्हा त्या शरीरामध्ये त्याच्या असणार अग्नीची स्थिती, त्याच्या शरीरात असलेलं आलस्य, गौरव, तंद्रा, उपचय, त्याचं मेदाचं संहनन, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं मूत्र कसं आहे, त्याच्या शरीरातला क्लेद कसा आहे, त्याचा स्वेद कसा आहे, त्याच्या मसल्सची ताकद किती आहे, मसल पॉवर किती आहे, बलम व्यायाम शक्त्याम परीक्षेत बल किती आहे, ह्या बारीक बारीक गोष्टींमधून मेहासारखी संप्राप्ती त्याच्यात घडतेय का नाही ह्याचा आपल्याला अंदाज येणार आहे. आणि म्हणून ही आचार्यांनी ह्या संप्राप्तीमध्ये इतकी बारकाईनं फोड केलेली आहे, बारीक बारीक छटा सगळ्या ज्या दिलेल्या आहेत त्याचं मूळ कारण हे. आता पुन्हा आपण दृश्य संग्रहाकडे येऊया. असंहत असा दृश्य संग्रह आहे हा. म्हणजे बहुवम अबद्धम हे विशेषण हे प्रत्येक शब्दाला लावून घेतलं तरीही आपल्याला त्याची योग्य ती संगती लावता येणार आहे. म्हणजे बहुवम अबद्धम मेदः, बहुवम अबद्धम मांसः, बहुवम अबद्धम क्लेदः. आता हे कसं कसं मॅनिफेस्ट होईल बरं? मेदाच्या ठिकाणी अबद्धत्व असेल तर त्या मेदातला थुलथुलीतपणा वाढणार आहे, तिथले जलीय अंश वाढणार आहे, ते जलीय अंश वाढण्यानंतर त्याचंच पर्यवसन परिणाम हे शिरा, स्नायू आणि स्वेद यांच्या ठिकाणीही घडणार आहे. कारण मेदाचा मल आहे स्वेद हा, आणि मेदसा स्नेहमादाय शिरा स्नायूत्म आपणयात हे त्याचे उपधातू आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणीही आपल्याला हे घडणार आहे. हे पाहिलं की मग आपल्याला लक्षात येईल की अनेक रुग्णांमध्ये पांडूसारखा व्याधी संकर असतो, त्यांच्यामध्ये शिरा स्नायू बिघडलेले असतात आणि अनेक रुग्ण हे फ्रोझन शोल्डर होतो म्हणून जातात आणि तपासणी केल्यानंतर ब्लड शुगर येते हे दिसतं. हे जी अवस्था आहे ना, ह्याच्या दृष्टीनं मेदाचा पूर्ण पचन व्यापार हा बारकाईने समजणं खूप महत्वाचं आहे. मेदो मांसम ह्याच्यात त्यांनी पुढे क्रमही दिलेला आहे. फक्त इथे एका वेगळ्या सूत्रांशावरती मला लक्ष थोडंसं केंद्रित करावंसं वाटतं. ते म्हणजे असं की त्यांना शरीरजम क्लेदः असं म्हणायचं काय कारण होतं? मेदो मांसम त्यांनी म्हटलं, ठीक आहे, मग शरीरजम क्लेदः म्हणजे काय म्हणायचंय नक्की? ह्याच्यामध्ये क्लेदाची संकल्पना आपल्याला थोडक्यात समजून घेणं महत्वाचं आहे. शरीरामध्ये अन्नाला क्लिन्नता आणणारा जो भाव आहे त्याला सुद्धा क्लेद हेच म्हटलेलं आहे. त्याचबरोबर अन्न परिणमनामध्ये शरीरामध्ये नको असलेल्या अन्नाचं परिणमन झाल्यानंतर किट्ट स्वरूपी जे जे काही द्रवांश येतात ते सगळे द्रवांश शरीरामधून एकत्र गोळा करणारी अशी जी काही अपधातूची एक वेगळी अवस्था आहे त्याला क्लेद म्हटलेलं आहे. अगदी थोडक्यात एक उदाहरण म्हणून सांगतो. आपल्या घरामध्ये टाकीतून येणारं जे पाणी आहे ते 3 ठिकाणी येणारं पाणी जरी एकच असलं तरी त्याची उपयोगिता वेगवेगळी आहे. आणि त्या उपयोगितेनुसार, कारण मुळामध्ये आपलं जे क्रिया शरीराचं शास्त्र आहे ते कर्मानुमेय आहे, ते गुणानुमेय आहे. जर तुम्ही ह्या सूत्राला धरून विचार केला तर पाणी तेच आहे, पण जे टॉयलेटमध्ये येते त्याचा उपयोग वेगळा आहे, जे पाणी हे स्वयंपाकघरात येते त्याचा उपयोग वेगळा आहे, तेच पाणी देवघरात येते त्याचा उपयोग वेगळा आहे. आता हे कसं आहे बरं? शरीरजम क्लेदः म्हणजे सर्व शरीरानुगामी
जी अशी एक अपधातूची अवस्था आहे की जी शरीराला मऊपणा आणते, शरीरातलं पाणी टिकवते, शरीरातल्या अवयवांना पाहिजे तेवढा पाहिजे त्या वेळेला त्या प्रमाणात तेवढ्या मात्रेत क्लेद स्निग्धता देते. ईषत स्निग्ध येते ती. काय स्निग्ध म्हणजे रसा इतकी स्निग्ध नक्की नाही अवस्था, पण ती देते. नको असलेले घटक पुन्हा सगळे रक्ताच्या रसाच्या आश्रयाने मूत्रापर्यंत आणून मूत्राच्या वाटेत जो बाहेर पडतो, जो शरीरातल्या स्नेहांशाला अनावश्यक पेशींच्या पचनातल्या मेदातल्या पचनातल्या तयार झालेल्या स्नेहाला स्वेद रूपानं शरीराबाहेर टाकतो, तो हा क्लेद ग्रंथाला अभिप्रेत आहे. हा सार्वदेहिक क्लेद आहे, म्हणून तिथे शरीररजम क्लेद ही संप्राप्ती सांगितलेली आहे. दुसरं पुढे जाऊन त्यांनी शुक्रम शोणितम. आता इथे तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर मेद आणि मांस याचा वसेशी जवळचा संबंध आहे की नाही हो. मग इथे वसा शोणितानंतर टाकली क्रमामध्ये. शरीररजम क्लेद ह्या अवस्थेनंतर घडतं काय, तर शरीरातल्या क्लेदाच्या मुळे दोष नको असलेले शरीरात साठल्यामुळे परमप्रसादभूत असा प्रजोत्पादन करणारा शुक्र धातू, जो उद्भूत शुक्र आहे आणि अनुद्भूत शुक्र म्हणजे सार्वदेहिक जो शुक्र आहे त्याला हा बिघडवतो. सार्वदेहिक पेशींच्या जीवन विनिमयाला, नवीन नवीन पेशी निर्मितीला, कारण अवयव नित्य नवीन निर्माण होत आहेत, नित्य त्यांचा लय पावतोय, ह्या प्रक्रियेमध्ये नवीन पेशी निर्माण होणं, नवीन पेशी निर्माण झालेल्या त्यांचा विनियोग होणं आणि त्या शरीरात पोचणं, त्यांचं काम होणं, ह्या ज्या क्रिया आहेत त्या शुक्र आणि शोणिते ह्यांच्यावरती अवलंबून आहेत. मेद बिघडतं, मांस बिघडतं, क्लेद बिघडतो. आता बघा ग्रंथामध्ये पुढच्याच स्लाइडमध्ये आपलं एका सूत्राचं, ह्याच्या पुढच्या ग्रंथातल्या सूत्राचं विश्लेषण आहे की कसं कसं हे होतं, प्रत्यक्ष प्रकृतिस्थ दोष सुद्धा कसे विकृत होतात, ह्याचं सगळं वर्णन पुढच्या सूत्रात आहे. पण हा क्रम लक्षात घ्या. शुक्र शोणिताचं वर्णन मात्र त्या सूत्रात नाहीये, म्हणून ते इथे वर्णन करतोय. मेदामुळे मांस बिघडलं, मांसानंतर शरीरातला सार्वदेहिक क्लेद बिघडला, मग सार्वदेहिक शुक्र विकृत झालेला आहे. सार्वदेहिक शोणिताची अनुवृत्ती जी आहे ती इथे बिघडायला लागते. आता शोणिताच्या जर बाबतीत विचार केला तर आहार आणि आचार ह्या विधींमुळे विधिवत जायते शोणितम सूत्र जर बघितलं चरक सूत्र 24 मधलं, तर विधी म्हणजे काय, विधी नामना आहारम आचारस्य इति. आहार आणि आचार ह्या दोन्हीच्या मुळे, त्यातल्या विकृतीमुळे जे निर्माण होतं चांगलं वाईट ते शोणित. मग शुक्रातनं सार्वदेहिक पुढे शोणिताची विकृती होते, धातू पोषण क्रमामध्ये विकृती दिसायला लागते. शोणितातनच मांस आणि मेदाचं पोषण पुढे पुढे क्रमानं होत जाणार आहे. ह्याच्यानंतर वसा बिघडते. वसा हा मेदातला विशेषत्वानं असलेला स्नेह आहे. जो स्नेह बिघडतो म्हणजे काय होतं, ह्या क्लेदामध्ये बहुद्रव श्लेष्म्यानी द्रवांश जास्त वाढले. द्रवांश जास्त वाढल्यानंतर अशी एक कल्पना आपण करूया. आणि आता पुढे गंमत बघा, अस्थीच्या बाहेर असलेला जो मांसाच्या मेदाच्या ठिकाणचा एक विशिष्ट आशयांतर मर्यादा सारखा असलेला जो स्नेह आहे तो वसा आहे. आणि अस्थीच्या आतमध्ये असलेला जो अस्थींना पूर्ण करून राहिलेला आहे तो स्नेह म्हणजे मज्जा आहे. म्हणजे मेदच घनीभूत होतो, अस्थीच्या आत जातो आणि तोच मज्जेच्या रूपानं प्रगट होतो. चरक चिकित्सा 15 मध्ये आपण जर ही प्रक्रिया बारकाईनं पाहिली तर लक्षात येईल. म्हणजे फिजिओलॉजिकली पॅथोफिजिओलॉजी घडताना शरीरातला क्लेद बिघडल्यानंतर सार्वदेहिक शुक्र बिघडला, शोणित बिघडलं. खूप बारकाईनं जर तुम्ही प्रमेहाच्या पेशंट्स मध्ये बघितलं, इथे मी आता डायबिटीसच्या अनुषंगाने बोलतोय, डायबिटीसच्या केसेसमध्ये बघितलं तर कमीत कमी 10, 12, 14 वर्ष डायबिटीस होऊन गेलेले पेशंट जर बघितले तर त्यांच्यामध्ये मायक्रोसायटिक हायपोक्रोमिक अॅनिमिया वगैरे असतो. आरबीसीचं मॅच्युरेशनच नीट होत नाही, रक्ताची निर्मितीच नीट होत नाही, रक्त घटकच नीट निर्माण होत नाहीत. आता पुढे ही प्रक्रिया कशी आहे अजून, तर वसा म्हणजे अस्थीच्या बाहेरचा स्नेह बिघडला. याचं अजून एक सोपं उदाहरण म्हणजे समजा तेल आणि पाणी हे आपण एकत्र केलं तर ती जी फेज इमल्शनची तयार होईल, ते जे इमल्शनची प्रायमरी फेज आहे ती वसा आहे. आणि इमल्शन घट्ट जे नंतर तयार होतं ती फेज म्हणजे मज्जा आहे.
म्हणजे उदाहरण म्हणून अजून सोपं ह्याच उदाहरणाला धरून सांगतो. समजा आपण कोरफडीचा गर घेतला, त्या कोरफडीच्या गरामध्ये जेलिंग एजंट, फोमिंग एजंट हे घातले, ते फेटायला लागलो तर तो फुगतो. त्याच्यात स्नेह घातला तर ते क्रीमच्या कन्सिस्टन्सीचं होतं, ती वसा आहे. आणि ते जेव्हा घनीभूत होऊन एक जेल लाईक स्ट्रक्चर त्याचं पूर्ण जे तयार होतं की ज्याच्या पार्थिवत्व अधिक आहे, स्निग्धांश अधिक आहे, ती मज्जा आहे. स्वरूप म्हणून एक उदाहरण म्हणून फक्त सांगितलं. ह्याच्या पलीकडे हे चांगले सारभूत धातू बिघडल्यानंतर प्रमेहामध्ये शरीरातला मलस्वरूपी कफ हा वाहून नेणारी जी लसिका आहे ती सुद्धा बिघडायला लागते. आता गंमत बघा, ह्याच्या नंतर रसधातू बिघडतो म्हणून सांगितलेलं आहे. आता क्रमांचा जर तुम्ही खूप बारकाईने विचार केलात तर शरीरातले सगळे धातू बिघडतात. जसं कुष्ठामध्ये त्यांनी सांगितलं त्रिदोष बिघडले आणि हे धातू म्हणून एक दुष्य संग्रह तिथेही सांगितला. तो एक नुसता सांगितला की हे सगळं बिघडतात. पण तसं इतकं हे साधं नाहीये, कारण ही घडणारी प्रक्रियाच अत्यंत शनैः शनैः घडणारी आहे. याच्या पुढे काय सांगितलं, रसश्चौजहा, रस आणि ओज हे विकृत होतात. ह्याला अजून थोडंसं इलॅबोरेटिव्हली आपण पुढेही पाहणार आहोत. रस आणि ओज ह्यांच्यामध्ये उत्तम असलेला रस जो सारभूत आहे तो ओजस्वरूपच आहे, अशा आशयाचे संदर्भ काही आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की रस हा बिघडल्यामुळे धातू पोषण क्रम बिघडतो आणि त्यामुळे ओजाची निर्मिती होत नाही, असे दोन अर्थ ह्या एकाच सूत्रांशामधून आपल्याला लक्षात येतात. हे सगळं ह्याच स्लाइड वरती इथेच सांगायचं कारण असं की पुढच्या सूत्रांमध्ये शुक्र, शोणित, वसा, रस, ओज हे कसं बिघडतं ह्याचं वर्णन पुढे ग्रंथात वेगळं आलेलं नाहीये आणि दूष्य विशेष समजून घेण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या अनुषंगिक मी विचार मांडतोय. प्रमेहाच्या किंवा आज आपल्या समोर डायबिटीस म्हणून येणाऱ्या केसेसमध्ये अनेकदा शुक्रक्षय होणे, शोणिताचा साक्षात क्षय होणे, मज्जाक्षय होणे, कारण त्याच्यामुळे संधींमध्ये वेगवेगळी विकृती येणं, रसाचा क्षय होणे, कारण अनेक प्रमेहांच्या डायबिटीसच्या रुग्णांमध्ये अनेकदा संप्राप्ती ही चिंत्यानाम चातिचिंतनात या पद्धतीने घडलेली असते, अजीर्णामधून घडलेली असते. त्यामुळे जसं चरक चिकित्सा 15 मध्ये सांगितलंय रसादिभिश्चापि संसृष्टान कुर्याद रोगान रसादिजान, तसं ते अजीर्ण क्रमशः एकेका धातूंमध्ये जातं, तिथे ते दोष निर्माण करतं आणि त्यातनं व्याधी उत्पत्ती होते. ही अनुलोम संप्राप्तीचा एक प्रकार जसा सांगितलाय तसंच ह्या ठिकाणी संप्राप्ती घडते आणि तसे रुग्ण हे आपल्याकडे येतात. डायबिटीसचं जर एक व्यापक चित्र स्वरूप म्हणून आपण डोळ्यासमोर घेतलं तर येणारे रुग्ण हे काही फक्त ब्लड शुगर लेवल घेऊन येत नाहीत. सगळ्यांनाच बहुमूत्रता असते असंही नाही. वाढलेल्या ब्लड शुगर लेवलला किती महत्व द्यावं मग, हाही एक प्रश्न आहेच आहे. वाढलेली ब्लड शुगर लेवल जेवढी आपण नीट करण्यासाठी जी काही प्रचलित औषधं आहेत, आता उदाहरणार्थ सांगतो की जंबू आहे, कारवेल्लक आहे किंवा तत्सम जी औषधं आहेत, मेथी काय, पण ह्या सर्व औषधांमध्ये काही ना काही कुठे ना कुठे दोष आहेत. ही सर्व औषधं ह्या दुष्य संग्रहाला पूरक आहेत असं नाही. काही औषधं बहुम अबद्धम मेधा कमी करतील, बहुद्रवश्लेष्मा दोष कमी करतील, पण तीच औषधं क्लेदाचं वहनही नीट करत नाहीत. काही वेळेला शोणित दृष्टी करतात, काही वेळेला ओजाची दृष्टी करतात. म्हणून अशी औषधं वापरताना ती युक्तिपूर्वक, संयोगाने आणि विचारपूर्वकच वापरणं हे मुख्य काम आहे आपलं. म्हणून त्या दृष्टीनं हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. प्रमेहाचे किंवा प्रमेहाच्या मधले एक व्यापक अवस्थेतला एक भाग म्हणून जर डायबिटीस गृहीत धरला तर डायबिटीस मधल्या अनेक पेशंट्स मध्ये मांसगत वातासारखी लक्षणं दिसतात की जी नॉन स्पेसिफिक आहेत. किती तपासण्या केल्या तरी त्याच्यात कारण कळतच नाही. मांसगत वाताची लक्षणं काय आहेत, गुरुवंगम तुद्यते अत्यर्थम दंडमुष्टिहतम यथा, त्यांच्यामध्ये गुरुवंग असतं, तुद्यते अत्यर्थम दंडमुष्टिहतम यथा हे असतं, पण कळतच नाही की हे प्रमेहामुळे का वाताच्या दोषामुळे का अजून कशामुळे. प्रमेहाच्या संप्राप्तीमध्ये घडणारा दोष संग्रह, दुष्य संग्रह हा कसा बिघडत जातोय ह्याच वरती आपल्याला याचं निदान करता येऊ शकतं. म्हणून दुष्य संग्रह हा अवस्थिक निदानाच्या दृष्टीने आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे.
दृश्य संग्रहाचा विचार न करता प्रमेहाची अवस्था निर्धारण केवळ अशक्य आहे आणि त्यामुळे पर्यायाने चिकित्साही योग्य पद्धतीने आणि एक सलग होऊ शकत नाही. आता पुढे ह्याचंच एक वर्णन त्यांनी सांगितलं की तीनही दोष बिघडलेले आहेच आहेत. त्रयाणाम येशाम निदानादी विशेषाणाम सन्निपाते, म्हणजे मुळातच त्यांनी इथे एक मेख घालून दिली की हे तीनही एकत्र बिघडलेले आहेत. काय बिघडतं? क्षिप्रम श्लेष्मा प्रकोपम आपद्यन्ते. कशामुळे बरं प्रकोप होतो? आता एकीकडे त्यांनी सांगितलं बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष. संप्राप्तीतल्या घटकांचा एक विचार केला तर बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष ही द्रवगुणाची वृद्धी आहे, संचय आहे, त्याच्यानंतर त्याचा प्रकोप घडलेला आहे. प्रकोप झाला म्हणजे स्रोतसांमध्ये तो दोष साठून आता पूर्ण बाहेर पडायची अवस्था आलेली आहे. आता प्रमेयातली समजा संप्राप्ती रसाच्या अनुषंगिक बघितली तर कफाला कफवर्गातली हे सगळे दृश्य संग्रहात आहेत, पण कफवर्गातले हे जरी असले तरी पहिला बिघडतो तो रसधातू बिघडतो आणि क्लेद बिघडतो. हे जे क्लेद बिघडतात ते कशा पद्धतीने बिघडतात? क्षिप्रम श्लेष्मा प्रकोपम आपद्यन्ते प्रागतिभूयस्वात. मुळातच प्रमाण कफाचं इतकं जास्त वाढलंय, क्लेदाचं वाढलंय की क्लेद नको असलेले मळही काढून टाकू शकत नाहीये. हे मळ वसेच्या ठिकाणी, मज्जेच्या ठिकाणी, शोणिताच्या ठिकाणी पडून आहेत. हे असं मिश्रीभूत झालेलं स्वरूप म्हणजे ज्याच्यामध्ये रसही विकृत आहे, त्याच्याबरोबर क्लेदही आहे, शोणित विकृत आहे आणि द्रवगुणानं अतिरिक्त वृद्ध असा कफ आहे. आपण रक्तपित्तात काय पाहिलं? रक्तस्य पित्तम आख्यातम, पित्तातला द्रवगुण आणि रक्तातला उष्ण गुण हे वाढून रक्तपित्ताची संप्राप्ती घडते आणि त्या प्रमाणामध्ये संप्राप्तीमध्ये अतिरिक्त द्रवांश हे रक्ताबरोबर फिरतायत. इथे क्लेद, रक्त, रस, श्लेष्मा, प्रकुपित श्लेष्मा, तोही बहुद्रव गुणविशेषाने हे सगळे शरीरामध्ये फिरतायत. आणि काय घडतंय इथे बारकाईनं बघितलं तर लक्षात येईल, सप्रकुपिता क्षिप्रमेव शरीरे विसृप्तीम लभते शरीर शैथिल्यात. पुन्हा पुन्हा ह्या बारीक बारीक प्रक्रियांचा मी विचार अशासाठी मांडतोय की चिकित्सा करताना आपल्याला टार्गेट काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. पहिली गोष्ट, श्लेष्म्याचा द्रवगुण जो आहे तो नियंत्रणात आणता आला पाहिजे. 1. 2, तो जर नियंत्रणात आणता आला तर पुढे काय घडणार आहे? सप्रकुपिता क्षिप्रमेव शरीरे विसृप्तीम लभते. शरीरातल्या वायूंच्या गती सुधारून, अग्निस्थिती सुधारून, विशेषत्वानी अवलंबक कफ आणि क्लेदक कफ ह्या दोनही कफांच्या अवस्था सुधारून मग आपल्याला उदान, समान आणि व्यान ह्या वायूंची ताकद वाढवणं आणि ते ज्या ज्या अवयवांच्या आश्रयानं राहतात त्या त्या अवयवांची ताकद वाढवणं हे एक मुख्य चिकित्सा सूत्र आहे. रिडिंग बिटवीन द लाईन जे मला सापडलं किंवा चिंतनात आलं ते मी आज आपल्या समोर मांडतोय. सप्रकुपिता क्षिप्रमेव शरीरे विसृप्तीम लभते. शरीर शैथिल्य समजा कमी झालं तर प्रमेहाच्या संप्राप्तीचा भंग होऊ शकतो. कृमींमध्ये सुद्धा ही अशी संप्राप्ती तुम्हाला बघायला मिळते. प्रकुपित श्लेष्मा आहे, तसंच तिथे श्लेष्म्याच्या जागी कृमी घाला. प्रकुपित तीनही दोषात बिघडलेले आहेत. तीनही दोषांच्या प्रकोपाने कृमी पण नंतर जे आहेत ते अनुषंगिक व्याधी संकर म्हणून तेही वाढलेले आहेत. ते शरीरात फिरतायत. का फिरतायत? शरीर शैथिल्य. शरीर शैथिल्य ही एक जी घटना आहे म्हणून चक्रपाणी टीकेमध्ये बहुवम अबद्धमचं असंहतम अशी व्याख्या सांगितली. हे जे असंहत दोष आहेत त्या दोषांच्या अस्तित्वाशिवाय व्याधीचा प्रसर होणं हे केवळ शक्य नाही. म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला चिकित्सा कुठे टार्गेट करायचे तर बहुद्रव श्लेष्मा 1, 2 शरीर शैथिल्यावरती. हे आपल्याला चरकाचार्यांनी ही कारण का देऊन ठेवली? आधीच्या याच्यावरनं अन्वयाने कळत नव्हतं का? ज्या अन्वयानं ते संप्राप्ती सांगतायत तिथे हे स्पष्टच आहे ना, क्षिप्रम श्लेष्मा प्रकोपम आपद्यन्ते व्हायलाच पाहिजे. प्रागाती भूयत्वात परत सांगायची काय गरज आहे? शरीर शैथिल्य परत सांगायची काय गरज आहे? कारण हे टार्गेटेड पॉइंट्स आहेत की ज्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचंय. सविसर्पण शरीरे वेदसैवादिते मिश्री भावम गच्छती, म्हणजे
पुढे परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आता मेद, विकृत कफ हे वेगळं काढणं शक्य नाही. जशी रक्तपित्तात संप्राप्ती झाली, रक्तस्य पित्तम आख्यातम, पित्त एका रक्त हेच कळत नाही. दोन्ही एकसमान, एकभाव, एकीभाव त्यांचा झालेला आहे. प्रमाणाती वृद्धत्व आहेच आहे. का घडलं? मेधसश्चैव बह्वम अबद्धत्वात मेधसश्च गुणैहि समान गुणभूयिष्ठत्वात. म्हणजे बघा, इथे आता दोन गोष्टींच्या वरती आचार्य आपल्याला निर्देश करतायत. काय? पहिला, समान अवस्था एक असल्यामुळे, त्याच्या सामान्यामुळे बह्वम अबद्धत्वात, दोन्ही मध्ये श्लेष्मा पण अबद्ध आहे, क्लेद पण अबद्ध आहे, मेद पण अबद्ध आहे आणि मेदाचे आणि कफाचे गुण समान झालेले. म्हणजे बघा, एखाद्या द्रव्यातले फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या परिवर्तित होणं आणि त्या एक समान होणं, ही प्रक्रिया घडलेली आहे. म्हणून आपल्याला पुढची टप्पा काय लक्षात घ्यायचा आहे? बहुद्रव श्लेष्माला टार्गेट करायचे, 1, 2 शरीर शैथिल्याला टार्गेट करायचे आणि 3 मेदामध्ये आणि कफामध्ये काहीतरी अंतर आहे. मांसाच्या अग्नीचा परिणाम होऊन त्यातनं मेदधातूची निर्मिती आहे. त्या मेदामध्ये, श्लेष्म्यामध्ये, रसामध्ये, ओजामध्ये जे अंतर आहे त्याची विविक्तता साधणं ही खरी या ठिकाणची चिकित्सा आहे असं वाटतं. स मेधसा मिश्री भवन दूषेत येनत विकृतत्वात. म्हणजे हे जे काही प्रकरण होतं त्याच्यामुळे गुण विकृती पहिली आणि मग नंतर प्रत्यक्ष द्रव्य विकृती अशी बघायला मिळते. ती विकृत अवस्था आहे. म्हणजे जसं जे असायला नको तसं ते असणं म्हणजे विकृती. रक्ताला रक्त आहे, मेदाला मेद आहे, पण तो अजिबात असू नये असा आहे, ती विकृती आहे. ती विकृती मेदाची जी आहे त्याच्यामुळे शरीर क्लेद मांसाभ्याम संसर्गम गच्छति. स्वाभाविकतया सर्क्युलेशन मध्ये तो एकदा विकृत मेद आलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा शरीर क्लेद आणि मांसाशी अत्यंत वेगाने संसर्ग होतो. कशामुळे होतो? प्रमाणाभिवृद्धत्वात. म्हणून क्लेद मांसाचं नियमन. आता तुम्ही द्रव्यांचा जर विचार केलात तर सर्व प्रमेय म्हणून जो पहिलाच काढा सांगितलेला आहे की दारबी, त्याच्यामध्ये त्रिफळा, नंतर देवदार, या सगळ्या द्रव्यांची योजना आहे. जी द्रव्य उत्तम पद्धतीनं क्लेदाचं नियमन करतात, मांसधात्वाग्नीचं वर्धन करतात आणि त्यांच्या प्रमाणाला नियंत्रणात ठेवतात, अशीच ती द्रव्य आहेत. आणि अशी द्रव्य वापरली की त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटकांमध्ये वेगवेगळेपणा येतो, त्यांच्यात एक विविक्तता येते आणि त्याच्यामुळे विकृतो दुष्टेन मांस मेदसोपहितो शरीर मांस क्लेदाभ्याम संसर्गम गच्छति. इथे ह्या पायरीवरती संप्राप्ती भंग करता येतो. पुढे वर्णन असं आहे की हे आता मांसप्रदेश झालं इथपर्यंत ठीक आहे. ह्या अवस्थेत पेशंट कैक वर्ष राहतात. ह्या अवस्थेत पेशंट कैक वर्ष राहतात. ते एका मर्यादेपुरतं राहत नाही. ह्याच अवस्थेत समांसे मांसप्रदोषात, म्हणजे आता उपद्रवावस्थेकडे पुढे संप्राप्ती चाललेली आहे. ही व्यक्ती पूर्ण झाली प्रमाणाप्ती वृद्धत्वात पर्यंत, त्याच्या पुढे भेदापर्यंत ही संप्राप्ती चाललेली आहे. समांसे मांसप्रदोषात, मांसप्रदोषामुळे पूती मांस पीडका, शराविका, कच्छपिका इत्यादी प्रमेय पीडका या निर्माण होतात. अप्रकृतीभूतत्वात, म्हणजे मांसाच्या ठिकाणी एवढी द्रवता अपेक्षित नाहीये, एवढा द्रव मल अपेक्षित नाहीये. अशा वेळेला नको ते घटक नको त्या ठिकाणी साठल्यामुळे शरीराची एक स्वाभाविक प्रवृत्ती येते की आपल्याला हे बाहेर टाकायचंय. ही रिॲक्शनरी फेज जेव्हा येते तेव्हा त्यावेळेला ह्या पीडका ह्या निर्माण होत असतात. आता हा जो क्लेद आहे तो पुनर्दूषेन मूत्रत्वेन परिणमयेती. हा शरीर क्लेद हा पुन्हा विकृत होतो सगळ्यांच्यामुळे, सगळे एकीभूत होतात आणि त्यांनी मूत्र हे विकृतीला प्राप्त होतं. आणि बस्तीर वंशण प्रभवानाम असं जे स्रोतस आहे. आता इथे जर बारकाईनं तुम्ही बघितलं तर वंशण बस्ती प्रभवानाम असं जर म्हटलं तर वंशणाच्या ठिकाणी वृक्क हाच अर्थ घ्यायला पाहिजे. पुन्हा तिथे त्यांनी हीच पुष्टी देण्यासाठी अजून एक वर्णन असं आहे की मूत्रवहानामच स्रोतसाम. वंशण बस्ती प्रभवानाम का म्हटलं असेल याचा अजून एक अर्थ असा आहे की पक्वाशयात मुळात मूत्र निर्मिती आहे.
ते मूत्र सहस्रावधी नाड्यांच्या माध्यमातून पोर्टल सर्क्युलेशनच्या माध्यमातून किडनी पर्यंत येणार आहे आणि मग तिथे मूत्राची पुढची त्याच्यावरती अग्नीची स्थानस्थ क्रिया होऊन मूत्र वेगळं होऊन क्लेद पुन्हा शरीरात जो वापरता येण्याजोगा आहे तो परत शरीरात जाणार आहे रक्तामध्ये. हे मूत्रवाहनांच्या स्रोतसा वंशण बस्ती प्रभवानाम क्लेदोपहितानी, क्लेदामुळे उपलेप झालेल्या ह्या स्रोतसांमध्ये क्लेद मुळातच गुरुस्वभावी आहे. त्याची मुख जी आहे ती मुखानी आसाध्य, ग्लोमेरुलर जे काही ट्युब्युल्स आहेत ते मुखानी आसाध्य पूर्णतया बंद होतात आणि अशा वेळेला जो प्रमेह निर्माण होतो आणि पक्का होतो तो असाध्य आहे, असाध्यता येते आणि त्या ठिकाणी प्रकृती विकृती भूतत्वात म्हणजे वंशडबस्ती प्रभावानाम मूत्रवाहनाम अशा स्रोतसांमध्ये त्यांच्या स्वाभाविक अवस्थेपेक्षा फिजिओलॉजिकली ते जसं असायला पाहिजे त्यापेक्षा एकदमच काहीतरी वेगळं विकृत असं स्वरूप निर्माण होतं आणि प्राकृत दोष बिघडतात. आता हे इथे प्राकृत आणि वैकृत ह्या संकल्पना फार मी स्पष्ट करत नाही कारण त्याच्यामध्ये वेळ खूप जाईल, पण जे प्रकृतीस्थ दोष आहेत त्यांना प्राकृत दोष म्हटलेले, जे अन्नातनं निर्माण झालेले आहेत त्यांना वैकृत दोष म्हटलेले. अन्नातनं निर्माण झालेल्या दोषांमुळे शरीरातले चांगलं काम करणारे दोष जेव्हा बिघडतात तेव्हा ती विकृती होते आणि ह्या विकृतीचा परिणाम होऊन त्याचा कळस गाठला गेला की जेव्हा शरीरावयवच बिघडतात, त्यांची फिजिओलॉजीच बिघडते, त्यांची अॅनाटॉमी बिघडते. लिव्हर फंक्शन मध्ये सगळं चांगलं चालू असताना रक्तामध्ये विकृती निर्माण होत 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 पांडू कामलेतनं पुढे कुंभकामाला हलीमकासारखी अवस्था आली की सिरोटिक चेंजेस तुम्हाला लिव्हर मध्ये बघायला मिळतात आणि हे जे सिरोटिक चेंजेस आहेत ते म्हणजेच प्रकृती विकृती भूतत्वात आहेत. त्याचा प्रमेयाशी संबंध नाहीये, फक्त प्रकृती विकृती भूतत्वात ह्या शब्दाचे अर्थ सांगण्यासाठी त्या उदाहरणाचं मी वर्णन करतोय. श्रंकन किडनी हे जे तुम्हाला सीआरएफ मध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी मध्ये बघायला मिळतं ती ही खरी संप्राप्ती आहे. आता गंमत अशी आहे की आपल्याकडे येणारे रुग्ण हे वेगळ्याच अवस्थेमध्ये येतात. प्रमेह किंवा डायबिटीस म्हणून येणारे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये बहुमूत्रता आहे, त्यांच्या ठिकाणी जी संप्राप्ती कॉमन घडते, कॉमन प्रेझेंटेशन कशी आहेत की जी ट्रीटेबल आहेत. इथे त्यांनी पूर्ण प्रमेहाचा एक फार मोठा तुमच्या समोर कॅनव्हासिंग केलं म्हणून हे निदान स्थानातल्या संप्राप्तीला महत्व आहे. चिकित्सा स्थानामध्ये मात्र त्यांनी सांगताना हे कफमच पित्तमच सदुष्ट वायू हे सगळे वायू किंवा हे तीनही दोष हे सगळे येतात ते बस्तीमध्ये येतात आणि मूत्राच्या वाटेत ते दोष बाहेर पडतात. कफप्रधान दोष बाहेर पडले कफजमेह आहे, पित्तप्रधान बाहेर पडले पैतिक मेह आहे, वातप्रधान बाहेर पडले वातिक मेह आहे. ह्या स्वरूपानं ते दोष बाहेर पडतात. पण ह्याही पेक्षा काही वेगळी संप्राप्ती काही घटक आहेत की ज्यांच्यावरती फार बारकाईने विचार करणं खूप आवश्यक आहे. दुर्दैवानं आत्ताच्या ॲलोपॅथीच्या एकूण ट्रीटमेंटमध्ये आपल्याला ह्या विचारांवरती फार मोठा भर दिला जात नाही. त्यामुळे ती आपली नैतिक जबाबदारी आहे की येणाऱ्या डायबेटिक केसेसमध्ये आपण ओजाचा, रसाचा, दोषांच्या धातूंच्या विविक्ततेचा तेवढाच विचार करायला पाहिजे. म्हणून इथे ओजाचा विचार आता आपण प्राधान्यानं पाहणार आहोत. ओज हे जर प्राधान्यानं पाहायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येतं की ओजाचे दोन प्रकार आहेत. एक पर ओज आहे, एक अपर ओज आहे. पर जे आहे ते अष्टबिंदुआत्मक आहे, हृदयस्थ आहे. अपर ओज जे आहे ते अर्धा अंजुली प्रमाण आहे. त्याचा अंजुली प्रमाण सांगताना चरक शारीर 7व्या अध्यायात एक सूत्र असे की तावदेव परिमाणम श्लैष्मिकस्य उजसहा. इथे सूत्रांश फार बारकाईनं लक्षात घेण्यासारखा आहे कारण ह्या सगळ्या संदर्भांचा एकमेकांशी संबंध आहे. तावदेव परिमाणम श्लेष्मिकस्य उजसहा म्हणजे कफाचं आणि ओजाचा समान संबंध आहे. त्याच्या चक्रपाणींच्या टीकेमध्ये स्पष्ट वर्णन असे की ओजोवाही धमन्यांमधून जो विशुद्ध श्लेष्म्याचं समान गुणयुक्त असा प्रवाहित होतो तो जे काही आहे द्रव्य स्वरूप ते अर्धा अंजुली या परिमाणात आहे आणि त्याला ओज अशी संज्ञा आहे, अशी टीका आहे. ओजवाही धमनींमध्ये विशुद्ध श्लेष्म्याचं जे स्वरूप प्रकाशित होतं, जे प्रवाहित होतं ते ओज आहे. आता बघा इथे यांनी ओजाचं हे वर्णन केलं.
तसंच वर्णन तिथल्या टीकेत अजून वर्णन असं आहे की हृदयाच्या ठिकाणी हृदि तिष्ठती यच्छुद्धम रक्तम ईशत्स पीतकम प्राणाशयस्य उजसो अष्टौ बिंदवो हृदयाश्रिता. अष्टबिंदवात्मक रोज हे हृदयाश्रित आहे. अर्धा अंजली प्रमाणातलं जे ओज आहे, जे सार्वदेहिक आहे, ते प्रमेहामुळे बिघडतं. प्रमेहाच्या संप्राप्तीमध्ये जे ओज बिघडतं हे त्या सार्वदेहिक अर्धी अंजुली ह्या परिमाणात असलेल्या ओजाच्या मुळे ही घटना घडते. ज्या वेळेला हे ओज बाहेर पडायला लागतं ते वाताच्या अवृत्त गतीमुळे बाहेर पडायला लागतं आणि ते बाहेर पडायला लागल्यानंतर रुग्णाचं एक प्रधान लक्षण असं असतं की त्याला मूत्र प्रवृत्तीला जाऊन यायला लागलं की भरपूर थकवा येतो. त्यावेळेला समजावं की ही ओजोमेहाची नक्की सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात झाल्यानंतर पुढे 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 संप्राप्ती गंभीरानुगत जशी होत जाते तसं तसं अष्टबिंदवात्मक ओजाला सुद्धा धक्का लागतो आणि मग त्यातनं गंभीरानुगत संप्राप्ती होऊन त्यातनं मृत्यू सुद्धा होतो. हे वर्णन पुढे शास्त्रकारांनी करून ठेवलेलं आहे. ह्याच चरकसूत्र 17व्या अध्यायामध्ये पुढे आचार्यांनी वर्णन करून ठेवताना असं एक सांगितलेलं आहे की दोषगतींचं वर्णन केलं. दोषगती सांगितल्या. का सांगितल्या असतील इथे दोषगती आणि त्या मधुमेहाच्याच संप्राप्तीनंतर सांगितलेल्या आहेत. कारण कशा कशा पद्धतीनं दोष बिघडत जातात, त्यांना कुठल्या कुठल्या गती मदत करतात ते जर आपण ती सूत्र पाहिली तर लक्षात येईल. ह्याच्यामध्ये पुन्हा एक वर्णन फार सुंदर असं आलेलं आहे की प्राकृतस्तु बलम श्लेष्मा विकृतो मल उच्चते. म्हणजे बघा ह्या 4 शेड आल्या परत. प्राकृतस्तु बलम श्लेष्मा, जेव्हा श्लेष्मा प्राकृत आहे, योग्य ते काम करतोय, तेव्हा तो बलस्वरूप आहे, तेव्हा तो ताकद वाढवणार आहे. विकृतो मल उच्चते, तो विकृत झाला की तोच मल आहे. रसमल कफ जो तयार होतोय तोही उत्तमातला उत्तम होत असेल तर स चैवोजः स्मृतः, तेच ओज आहे. स चैवोजः स्मृतः काये स पापमोपदिश्यते. म्हणजे तेच विपरीत झालं तर तेच पापस्वरूप मलिन स्वरूप प्राणहर सुद्धा अवस्था निर्माण करतं. म्हणून तिथे ओजाचा विचार महत्वाचा आहे. प्रमेहाच्या चिकित्सेमध्ये ओजाचा विचार हा आलेला आहेच आहे, पण तो वेगळ्या अनुषंगाने आला. निदान स्थानातल्या ह्या संप्राप्तीचा ह्या अन्य संदर्भांचा सगळा विचार केला नाही तर ओजो विचार आणि ओजोमेह हे आपले कायम अपूर्ण राहतात. म्हणून त्या दृष्टीनं हा विषय आणि हा ओजाचा विचार हा प्राधान्याने या ठिकाणी मांडतोय. ओजाचा विचार हा चिकित्सेमध्ये कशासाठी करायचा आहे? कारण ओज हे शरीराला टिकवून ठेवणार आहे. प्रमेहामध्ये अनेकदा असं घडतं की पेशींचा पोषणक्रमच खंडित होतो, धातू पोषणक्रम खंडित होतो, त्यामुळे चांगले धातू तयार होत नाही. चांगले धातू तयार झाले नाही, सारभूत धातू नसतील तर ओज निर्मिती नाही, ओज निर्मिती नसेल तर शरीराची अनुवृत्ती ही नक्की धोक्यात येते. म्हणून मेहेषु संतर्पणमेव कार्यम हे म्हणत असताना मगाशी जे आपण बघितलं की प्रकृती भूतत्वात, प्रकृती विकृती भूतत्वात, प्रागतिभूयत्वात, शरीर शैथिल्यात, ह्या मुद्द्यांना टार्गेट करून आपल्याला त्यांना चिकित्सा द्यायची. आणि पहिली गोष्ट काय करायची चिकित्सा विचारानं, तर आता त्याचा क्रम एक थोडक्यामध्ये सांगतो. ग्रंथामध्ये क्रम आलेलाच आहे, त्याच्यात अजून काही वेगळं किंवा खूप मोठं सांगायचा भाग आहे अशातला भाग नाहीये. पण पहिल्यांदा जर आपल्याला काही सुधारायचं असेल तर प्रमेहामध्ये बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष हा निर्माण होतोय. तो मधुर अवस्थापाक सुधारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही आहोत. त्यामुळे की पॉइंट जर असेल टार्गेटेड काही तर पहिल्यांदा आपल्याला मधुर अवस्थापाक सुधारायला लागेल. त्यानंतर निर्माण होणारा जो क्लेद आहे, कफ आहे, तो उत्तमातला उत्तम तयार होईल ह्याच्याकडे आपल्याला पुढे इमिजिएटली लक्ष द्यायला लागणार आहे. हे जसं होईल तसं धात्वाग्नी वर्धनाकडे लक्ष द्यायला लागणार आहे. अनेकदा ह्या चिकित्सेच्यामुळे त्या पेशंटच्या ब्लड शुगर लेवलवर खूप मोठा बदल होतो असं व्यवहारात दिसत नाही, परंतु त्याच्या संप्राप्ती भंगाच्या दृष्टीनं ह्या चिकित्सेचा विचार हा म्हणूनच प्राधान्याचा ठरतो. याचा अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. मेहेशु धात्री निशा म्हणून एक प्रधान कल्प सांगितलाय किंवा अग्र संयोग म्हणून एक आलेला आहे. मग मेहेशु धात्री निशा याच्यामध्ये किती सुंदर संयोग आहे की निशा हे द्रव्य एकीकडे सगळं शरीरातला क्लेद कमी करेल, मेदाची विकृती कमी करेल, शोणित प्रसादन करेल, धात्वाग्निवर्धन करेल,
त्याच्याच बरोबर वसा आणि मज्जा यांच्यातला भेद वाढवेल, ते टिकवून ठेवेल. ह्या सगळ्या प्रक्रिया ती करत असताना शुक्र धातू वाढवणं, तो टिकवणं, उत्तम रसधातू तयार होणं आणि ओज तयार होणं, हा संयोग त्या ठिकाणी दिसला. आता बघा, चिकित्सेच्या अनुषंगी दोनच द्रव्य आहेत, पण विचार किती मोठा आहे त्या मागचा. आपल्याला जेव्हा हे निरंतर अभ्यास्यमान ह्या औषधांनी रुग्णामध्ये ते परिवर्तन बघायला मिळतं, तेव्हा खरा आपल्याला आनंद होतो आणि शास्त्रावरती निष्ठा आणि विश्वास वाढतो. याचं कारण असं आहे, हे सगळं विचारांचं उहन आपण इतकं सगळं 50-55 मिनिटं बघितलं, मोठे मोठे जड शब्द वापरले. व्यवहारामध्ये त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन किती सोपं आहे. 2 औषध आहेत फक्त, धात्मेहेषु धात्रीनिशा. परंतु हा एक विचार झाला. दोषांच्या अंशांश कल्पनेनुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये अनेक प्रकारची द्रव्य वापरता येणार आहे. उदाहरणार्थ, केरळीयन ट्रेडिशन मध्ये असलेलं बहुद्रव्य श्लेष्मा दोष विशेषासाठी अग्नीची विकृती प्रधान असेल तर तुम्ही आसनादी कषायासारखं द्रव्य वापरू शकणार आहात. पैतिक मेहासारखी अवस्था असताना, ग्रीष्म ऋतू असताना अशा अवस्थेत निशाकतकारी कषायासारखं द्रव्य वापरू शकणार आहात. तेच प्रकर्षेण मेहती, बहुमूत्रता आदी लक्षणं अधिक असताना, क्लेदाला मेदाला द्रवता अधिक असताना, कृमींच्या सारखी संप्राप्ती असताना तुम्ही कथक खदिरादी कषायासारखं द्रव्य वापरू शकणार आहात. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये पुन्हा एक गोष्ट लक्षात आणून देतो की ओजाचा विचार हा प्राधान्यानं तितकाच महत्वाचा आहे. कारण हे सगळं करत असताना, जसं आपण मगाशी म्हणालो की एकांतिक वृक्ष औषध हे कधीही प्रमेहाला उपयोगी ठरत नाही. म्हणून चरकाचार्यांनी सांगितलं की दोषांचं अवसेचन करण्यासाठी तुम्ही शोधन करा, पण ते जरी केलं तरी स्निग्धस्य योगा कल्पोपदिष्टा, कल्पसंग्रहात कल्पस्थानात सांगितलेले स्निग्ध कल्प वापरा. त्या रुग्णामध्ये बलहानी होणार नाही ह्याची काळजी घ्या. त्या रुग्णामध्ये मेहेषु संतर्पणमेव कार्यम हे का सांगितलं आणि का महत्वाचं आहे. लेटेस्ट काही ॲलोपॅथीची वेगवेगळी डायबिटीसची समजा मेथॉडॉलॉजीची किंवा ट्रीटमेंट गाईडलाईन्सची पुस्तकं तुम्ही बघितली तर असं लक्षात येतं की त्याच्यात त्यांनी काही फॉरेन ऑथर्सनी क्लासिकली असं सांगितलेलं आहे की डायबेटिक केसेसमध्ये पेशंट हा दगावण्याचं कारण हे BSL असायचं प्रमाण, रेस्ड BSL असायचं प्रमाण हे 2 ते 5% फक्त आहे. 95% पेशंट हे केवळ त्यांच्या शरीरातल्या पेशींचं निर्मिती आणि त्यांचा नाश होणं यातल्या इम्बॅलन्समुळे जातात. म्हणजे काय हो, तुमच्या पेशी ज्या निर्माण होत आहेत, नष्ट जेवढ्या होत आहेत, त्याच्यातलं संतुलन ठेवणाराच तर हा ओज आहे ना. म्हणून तर चरकाचार्यांना म्हणायचंय की एकांतिक वृक्षण करू नका, एकांतिक लंघन करू नका, एकांतिक स्तंभन करू नका. त्या ठिकाणी लघुवशन रूपी लंघन अपेक्षित आहे. त्या ठिकाणी अग्नीला वाढवणं, अग्नीला सांभाळणं आणि धातू पोषण क्रम सुधारून शरीर शैथिल्य दूर करेल एवढाच व्यायाम अपेक्षित आहे. त्या ठिकाणी ओजाची वृद्धी क्षणशः कणशः एव थोडी थोडी का होईना पण ती होते, ती ओजाची पुंजी रुग्णाची वाढते, हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हेच मुख्य अभिप्रेत आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं ओजाचा विचार हा प्रमेहातला अत्यंत महत्वाचा विचार आहे असं वाटतं. पुढे चिकित्सा सांगताना त्यांनी जे सांगितलं की स्थूल प्रमेही बलवान ही एको कृशस्तथैका परिदुर्बलश्च, ह्यांच्यामध्ये संबृहण सांगितलेलं आहे. पण संबृहण नेमकं कसं द्यायचंय याचाही विचार चरक संहितेमध्ये पुढे आलेला आहे. जो व्यवहारात फारसा प्रचलित नाही असं दिसतं तो म्हणजे असा, वातज मेहाकडे झुकलेल्या अनेक रुग्णांमधला माझा अनुभव असा आहे की ह्या रुग्णांना जे सामान्य कषाय आपण वापरतो की जे प्रमेहामध्ये आलेले आहेत त्यांनीच सिद्ध केलेली स्नेह कल्पना किंवा यमक स्नेह ह्याच्यामुळे कृश प्रमेही रुग्णांमध्ये ब्लड शुगर लेवल पण कंट्रोलमध्ये येतात, दोषांचंही संशमन होतं आणि बृहणही उत्तम पद्धतीनं होतं. चरक संहितेमध्ये त्रिकंटकादी यमक स्नेह हा त्या अनुषंगिकच पुढे आलेला आहे. त्रिकंटकादी साधा स्नेह आहे पण यमकही करून वापरा आणि ह्याच्या व्यतिरिक्त सगळे इतर जे काढे आहेत जे तुम्हाला आवश्यक वाटतायत त्या त्या दोषावस्थेनुसार ते सुद्धा स्नेह सिद्ध करून तुम्ही वापरा. म्हणून एक फार मोठी गाईडलाईन ही आचार्यांनी दिलेली आहे. आपल्याला ह्या अनुषंगिक फार बारकाईने विचार करण्याची गरज अशी आहे की मेहामध्ये स्नेह कल्पना ची अवस्था काय,
हे आपल्याला निर्धारित करणं फार महत्वाचं आहे. कारण कृश अवस्थेमध्ये प्रमेही असताना त्याचं लेखन करणं हे पेशंटच्या ओजावरती डायरेक्ट आघात होण्यासारखं आहे आणि त्याचं ओज टिकवण्याच्या दृष्टीनं म्हणून संतर्पणाचा विचार आलेला आहे. हे संतर्पण हे दरवेळेला स्नेहानंच एकांतिक करायला पाहिजे असंही नाही. त्याच्यामध्ये संतर्पणातले व्योषाद्य सक्तू सारखा विषय असेल किंवा आमलकी आणि सातू एवढं साधं औषध असेल. अनेक पेशंटमध्ये मी स्वतः त्याचे परिणाम चांगले बघितलेले आहेत की आवळ्याची पावडर आणि सातूची पावडर हे जरी पेशंटला थोडं थोडं करून तुम्ही सातत्यानं रोज थोडं थोडं पाण्याबरोबर जरी घ्यायला सांगितलं तरीही त्याच्यामध्ये फार उत्तम पद्धतीनं बलवर्धन होतं, संभ्रमण होतं आणि रुग्णाची ताकदही टिकून राहते. त्यामुळे ह्या दृष्टीनं आपल्याला चिकित्सा फार महत्वाची आहे. ह्या व्यतिरिक्त काही कल्पांचा विचार मी सांगतो. उदाहरणार्थ समजा डायबेटिक केसेसमध्ये व्हॅस्क्युलोपॅथीज डेव्हलप होत आहेत, एथेरोस्क्लेरोटिक चेंजेस डेव्हलप होत आहेत, त्याच्यामध्ये शोथाची अवस्था येते, कार्डियक प्रॉब्लेम्स डेव्हलप होत आहेत, तर त्या दृष्टीनं अत्यंत उपयोगी असलेला कल्प म्हणजे वल्ली पंचमुळे. ह्या वल्ली पंचमुळाचा संयोग हा वेगवेगळ्या कल्पांच्या बरोबर म्हणजे वल्ली पंचमूळ हे शुक्रदोष नाशन सुद्धा आहे, ते प्रमेहग्न सुद्धा आहे, ते शोथहर सुद्धा आहे. वल्ली पंचमुळामध्ये असलेली जी औषधं आहेत त्याच्यामध्ये मुळामध्ये मेषशृंगी आहे, त्याच्यामध्ये गुडुची आहे, त्याच्यामध्ये अनंत आहे, हरिद्र आहे, मंजिष्ठा आहे. ही सर्व औषधं ही पेरिफेरल व्हॅझोडायलेटर पण आहेत, ब्लड व्हिस्कॉसिटी कमी करणारी आहेत आणि त्याचबरोबर ती शुक्रशोधन करणारी पण आहेत. मगाशीच आपण प्रमेहाच्या दृश्य संग्रहामध्ये शुक्राचा विचार पाहिला. त्या अनुषंगिक शुक्राची विकृती, शोणितातली विकृती, ओजाची विकृती, शोथप्रधान अवस्था अशा अवस्थेमध्ये सर्वात उत्तम संयोग हा वल्ली पंचमुळाचा आहे. त्याच्याच बरोबर मगाशी आपण एक जी दुसरी अवस्था बघितली की मूत्रवाहनाम स्रोतसाम वंशण बस्ती प्रभवानाम, त्या ठिकाणी जी गुरुनी मुखानी असाध्य अशी जी अवस्था होते त्याच्यामध्ये तृणपंचमुळाचा उपयोग हा अत्यंत प्रभावी ठरतो, अतिशय उपयुक्त ठरतो. ही जी औषधं आहेत ह्या औषधांचा अवस्थिक परिणाम आहे हे कायम लक्षात ठेवा. प्रमेह आहे दिसला म्हणून त्याला तात्काळ काहीतरी औषध सांगितलं, तात्काळ एक संयोग सांगितला, हा चालू ठेव सांगितलं, असं सांगून कधीही प्रमेह व्यवस्थित होत नाही. पुढे जाऊन सांगायचं झालं तर चंद्रप्रभेसारखा जरी कल्प असला तरी तो क्लेदबहुल अवस्थेमध्ये उपयोगी आहे. तो सरसकट सगळ्या प्रमेहांमध्ये सगळ्याच अवस्थांमध्ये तेवढ्याच ताकदीने उपयोगी ठरेल असं नाही. त्यालाही त्याच्या अवस्था आहेत, अवस्थांच्या मर्यादा आहेत. ह्या अवस्थांच्या बारकाईनं मर्यादा आपण लक्षात नाही घेतल्या तर आपल्याला पुढे चिकित्सा ही योग्य पद्धतीनं करता येणार नाहीये. आणि म्हणून त्या दृष्टीनं प्रमेही रुग्णांमध्ये ओजाचा विचार हा प्राधान्याने महत्वाचा आहे. तेच प्रमेहामध्ये फ्रोझन शोल्डर सारख्या अवस्था असतील, त्यांच्यामध्ये स्नायुगत विकृती असतील, शिरा स्नायू कंडरांची विकृती असेल तर तिथे संशमनी सारखा कल्प येतो उपयोगी आहे. तिथे त्याच्याच बरोबर तुम्हाला विंध्यवासी योग नावाचा एक पाठ आहे, तो पाठही खूप सुंदर आहे, ज्याचा अनेकोविध रुग्णांमध्ये अनेकोविध अवस्थांमध्ये मी वापर करून बघितलेला आहे. रसतंत्रसार ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. विंध्यवासी योगामध्ये नवायस लोहाच्याच पद्धतीनं बनवलेला पाठ आहे. द्रव्य पण अगदी साधी आहेत, त्रिफळा त्रिकटू आहे, म्हणजे ही 6 द्रव्य झाली आणि बला अतिबला शतावरी ही 3 द्रव्य आहेत की जी मांसाला बलली आहेत विशेषत्वानी आणि ह्या सगळ्याचा समभाग लोहभस्म आहे. हा जो संयोग आहे हा मानस जन्य वेगवेगळे येणारे शोथ, शिरा स्नायू कंडरांची विकृती, अवबाहुक विशेषतः ह्या अशा वेगवेगळ्या सगळ्या अवस्थांमध्ये उपयोगी आहे. हा उत्तम ओजोवर्धक आहे. प्रमेहामध्ये लोह जे आहे ते लोहाचा रोल हा खूप मोठा आहे, कारण लोह हे देहदार्ढ्यकर पण आहे, क्लेदनाशन पण आहे, शैथिल्यनाशन पण आहे. त्यामुळे प्रमेहातल्या सर्व अवस्थांमध्ये म्हणजे रसायन म्हणून विंध्यवासी योगासारखं औषध तुम्ही एका वेळेला सातत्याने चालू ठेवलं तरीही त्याचा तेवढाच मोठा उपयोग होतो. प्रमेहाच्या ह्या अशाच अवस्थांमध्ये च्यवनप्राश सारखं रसायन आहे, त्याचा तितकाच जास्त उपयोग होतो. ह्याच बरोबर रसायन म्हणून वसंत कुसुमाकर सारखं सर्वश्रुत रसायन आहेच आहे. मुद्दाम या ठिकाणी जी प्रचलित पद्धती आहेत आणि पाठ आहेत
ते सगळ्यांना सगळे माहिती आहेत. त्या व्यतिरिक्त काय काय आहे की जे आम्ही वापरतो, त्या अनुषंगिक फक्त आता मुद्दे मी जास्तीत जास्त डिस्कस करतोय. ह्याच्याच बरोबर मेदाच्या सर्व अवस्था लक्षात घेता त्या मेदांमध्ये जी काही विकृती निर्माण होते त्या अनुषंगिक मेदोपाचकाचा उपयोग हा अत्यंत उपयोगी ठरतो वेगवेगळ्या अनुषंगानं. कारण त्यांनी धात्वाग्निवर्धन एकीकडे होतं, चंदनासारखं औषध त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याच्यामुळे मूत्र व स्रोतसापर्यंत त्या औषधाला गामित्व मिळतं. स्वेदाचं दौर्गंध्य, स्वेदामध्ये असलेली विकृती, स्वेदामध्ये असलेल्या द्रवगुण्याच्या अनुषंगिक असलेल्या विकृती हे सुद्धा उत्तम गुडूची आणि चंदन यांनी दूर होतात. त्यामुळे त्या अनुषंगिक आपल्याला संप्राप्ती भंगाच्या दृष्टीने विचार करणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा या ठिकाणी एक गोष्ट वेगळी पुन्हा लक्षात यावी, डोक्यात ठसावी, पक्की व्हावी म्हणून सांगतो. प्रमेह ही फार मोठी दीर्घकालीन घडणारी, सावकाश घडणारी एक संप्राप्ती आहे. ही झटकीपट झाले असं कधीही होत नाही. अनेकदा अनेक पेशंट्स हे अचानक काहीतरी झालं आणि शुगर झाली आणि मला शुगर आली म्हणजे मग तो मेहाचाच असेल असं नक्की नाहीये. त्यामुळे येणारा पेशंट हा त्याच्याकडे काहीही तपासण्या घेऊन आला तरी सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं त्याची हिस्ट्री घेऊन, त्याचे हेतू शोधून, त्याचं लक्षण समुच्चय शोधून त्याच्यानुसार आपलं निदान जे आहे ते करणे आणि त्यानुसार चिकित्सा देणे हा सर्वात श्रेयस्कर मार्ग आहे. म्हणजे डायबिटीस आहे म्हणून डायबिटीसला काहीतरी औषध सांगितलं असं करण्यापेक्षा प्रमेह हा एक व्याधी म्हणून आपण शिकलोय. तो येणारा रुग्ण भले त्याला शुगर आहे, तो आत्ता येताना खांद्याच्या दुखण्यासाठी येतोय, फ्रोझन शोल्डरसाठी येतोय. आत्ताची अवस्थिक चिकित्सा आपल्याला काय करायला पाहिजे? तिथे आता आपण रुक्षण करून चालणार आहे का? ऍडेजिव्ह कॅप्सुलायटिस सारखी कंडिशन त्याच्यामध्ये आहे. त्याला हात वर घेता येत नाही, स्नायू संकोच आहे, शिरा संकोच आहे, रक्ताला मलसंचय भरपूर झाल्यामुळे तिथे ग्रथिता आता आलेली आहे. वातरक्तासारख्या कडे जाणारी अशी झुकणारी संप्राप्ती आहे. क्लासिकल वातरक्त नाहीये. पण कारण क्लासिकल का नाहीये? कारण वातरक्ताची इतर लक्षणं नाहीयेत. पण वातरक्ताकडे झुकणारी काय? कारण वातरक्ताच्या लक्षणांमध्ये धमन्यंगुल संकोच म्हणूनही एक वर्णन आहे. खंजत्व, कुब्जत्व, पांडुत्व वेगवेगळ्या अवस्थाभेद हे वातरक्तातही वर्णन केलेले आहेत. हे सगळं पाहत असताना आपल्याला टार्गेटेड त्याला त्या वेळेला काय पाहायचंय? तो त्याच्यातला स्नायुगतवात आपल्याला दुरुस्त करायचा आहे, अवभाग दुरुस्त करायचा आहे, खल्ली असेल ते दुरुस्त करायचंय. अनेक वातरक्तासारखेच लक्षणं घेऊन आलेले वातकंटकाचे पेशंट असतात. ते पेशंट समोर येतात तेव्हा प्रमेह हे अनुषंगिक निदान बरोबर आहे, पण त्या प्रमेहाच्याच मागे जाऊन आपल्याला उपयोग नाहीये. एका वेगळ्या संदर्भानं वातरक्तातलं एक औषध की जे प्रमेहातही खूप उपयोगी आहे आणि वेगवेगळ्या अँगलनं तुम्ही प्रमेह वातव्याधी असताना खूप पद्धतीनं वापरू शकता. ते म्हणजे धात्री आधी कशा आहे, धात्री, मुस्ता, हरिद्रा ही 3च औषधं त्याच्यामध्ये आहेत. त्याच्याच मध्ये आता रक्तानुगामी विकृती आहे, हेच औषध त्याच्यात माक्षिक घालून वापरलं तर उपयोग होईल. तेच प्रमेहाच्या पेशंट मध्ये फ्रोझन शोल्डर सारखी अवस्था आहे. विंध्यवासी योगा बरोबर हे दात्र्यादी कषाय वापरलं, अश्वगंधा थोडीशी वापरली तर तुम्हाला त्याला रिझल्ट एवढे चांगले येतील. तेच उलट अजून एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल फ्रोझन शोल्डर सारखी अवस्था आहे तर धात्र्यादी कषाय, अश्वगंधा, शमशमनी किंवा विंध्यवासी योग हे एका वेळेला चालू आहे आणि एका वेळेला महाराज प्रसारणी सारखं स्निग्ध औषध जे ओजोवर्धक आहे, शुक्रगत वातासाठी आहे, जे महाराज प्रसारणी हे प्रसारण्याआधी कशायचंच एक वेगळं स्वरूप आहे पुढचं आवर्ती कल्पनेतनं तयार झालेलं, ते आपण वापरू शकतो. ह्या अशा पद्धतीनं व्यत्यास क्रमानं चिकित्सा देऊनच आपण प्रमेहाला टॅकल करू शकतो. एकांतिक प्रमेह जनरल असा तुम्ही पाहिलंय आणि त्यानुसार ट्रीट केलाय असं कधीही होऊ शकत नाही. ब्लड शुगर लेवल कमी करणे याच्यासाठी काही करूच नाही का? तर नक्की विचार करावा. प्रचलित प्रस्थापित वनस्पती ज्या ज्या काही आहेत त्याचा वापर नक्की करावा. परंतु पुन्हा एक असं आहे की तो करत असताना त्याचे काही साईड इफेक्ट होत नाहीत ना, अन्य काही दुष्परिणाम होत नाहीत ना, हे पण बारकाईनं तेवढंच पाहणं आवश्यक आहे. नाहीतर आपल्या चिकित्सेला दोष येईल, आपल्या निदानाला दोष येईल आणि तो येऊ नये म्हणूनच प्रमेह चिकित्सेमध्ये 3 मुद्दे जे आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. प्रमेहामध्ये वातिक अवस्था घडायला लागल्यानंतर युक्तिपूर्वक स्नेहांचा वापर हा अनिवार्य आहे. प्रमेह हा निर्माण झाल्यापासूनच, सुरुवातीपासूनच
आमलकी सारखं रसायन हे सुरुवातीला दोषावस्था जास्त असताना क्रमाक्रमाने पुढे पुढे ती ताकद टिकवून ठेवायला काही रसौषधी, काही अन्य रसरसायन, हरिशंकर रसासारखं औषध असेल, ही एकीकडे नंतर वापरणं हा एक भाग महत्वाचा आहे. आणि हे सर्व करत असताना कुठे ना कुठे आपण ओजोवर्धक काहीतरी चिकित्सा उपाय, त्याचा आचार, त्याचा विचार हा ठेवू शकतोय का नाही, हा एक विषय महत्वाचा आहे. प्रमेयाच्या दृष्टीनं अजून एक विषय थोडक्यामध्ये एक विचारासाठी सूत्र समोर ठेवून मी आत्ता थांबतो. निदान स्थानामध्ये वर्णन करत असताना, चिकित्सा स्थानात वर्णन करत असताना एक वर्णन असं आलेलं आहे की आचार्य जेव्हा प्रमेहाचं वर्णन करायला बसले तेव्हा त्यांची काही विशेषणं आलेली आहेत. त्या विशेषणाला धरून एक सूत्र आहे की निर्मोह मानानुशयो निराशः. निर्मोह अशा अवस्थेत असलेले, निर्गत मोह असे जे आहेत, ज्यांचा कोप शांत झालेला आहे, जे निराग आहेत, ज्यांच्या ठिकाणी कुठलीही अनावश्यक अनाठाई आशा नाही, असे आचार्य हे मेहाचं वर्णन करायला बसलेले आहेत. पुनर्वसू. आता गंमत बघा, हे 3 मानस भाव आहेत ना, ते अत्यंत मेहामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे अनावश्यक मोह, म्हणजे मला नक्की चांगलं काय वाईट काय न कळणं. आमचे गुरुजी कायम सांगायचे, मोह के बिना मेह नाही होता. मोहाशिवाय मेह कधी होत नाही. त्यामुळे मानसभाव परीक्षण आणि त्यांची चिकित्सा, त्यांचा विचार हाही तितकाच महत्वाचा आहे. मोह, आशाबद्धता आणि प्रकोप, क्रोध, ह्या 3 गुणांचा मेहाशी असलेला संबंध समजून घेतला की आपल्याला ब्राह्मी सारखं औषध सुद्धा प्रमेहात किती सुंदर उपयोगी पडतं, ह्या अवस्थाभेदानं त्याचा विषय आपल्याला कळू शकतो. याविषयी अजून आता मॅक्झिमम शक्य आहे तेवढा विषय कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु विषयाची व्याप्ती ही प्रचंड असल्यामुळे आणि त्या विषयातल्या बारीक बारीक छटा पुष्कळ असल्यामुळे त्या सगळ्या पाहण्याचा अजूनही माझा अनुभव तेवढा नाही. त्यामुळे त्याच्यामुळे काही न्यूनातिरिक्त झाला असेल तर क्षमस्व. या संदर्भातच आपल्या काही शंका असतील तरी आता आपण त्या पाहूया. खूप खूप धन्यवाद सर. खूप सुंदर लेक्चर झालं. मी काही प्रश्न वाटतो. हॅलो सर, आवाज येतोय? हो बोला बोला. हो हो. क्षीरघृत रसायनानाम इथे ओजोमेह किंवा एकंदरीत ओज करेक्शन साठी योग्य राहील का, असा एक प्रश्न आला आहे. म्हणजे ओजवर्धनासाठी क्षीरघृत रसायनानाम इथं ओजोमेह किंवा एकंदरीत ओज करेक्शन साठी योग्य राहील का? हो नक्की राहील ना. फक्त याच्या परत कसं आहे, आता उदाहरणार्थ गंमत, ती क्षीरघृत वापरायचे. आता इथे 2 भाग करूया. मला प्रश्नातनं थोडं कन्फ्युजन आहे, पण तरी परत सांगतो. क्षीर कल्पना आणि घृत कल्पना आणि क्षीरघृत कल्पना असे 3 भाग भेषज कल्पनेनुसार आहेत. म्हणजे काय, आता उदाहरण म्हणून सांगतो. रसोन सिद्ध क्षीर आहे. रसोन सिद्ध क्षीर हे प्रमेहामध्ये तुम्ही डायबेटिक न्यूरोपॅथी मध्ये वापरू शकता. रसोन सिद्ध क्षीर हे प्रमेहामध्ये अर्धितासारखी, पक्षवधासारखी एक उन्नत अतिरिक्त वातव्याधीचा संकर असताना तुम्ही वापरू शकता. तर इथेही सिद्ध क्षीर ही कल्पना उपयोगी आहे की जी ओजही टिकवेल आणि जी व्याधी पण हनन करेल. त्याच्याच बरोबर घृत कल्पना, त्याचा तर डायरेक्ट संदर्भ ग्रंथामध्ये आलेला आहे की त्रिकंटकादी स्नेह आहे. पुन्हा त्यांनी तिथे हेही वर्णन केले की तुम्ही जे जे काढे आणि जे काही वापरणार आहात त्यांनी तुम्ही ते एकत्र तिथे सिद्ध करून, स्नेह सिद्ध करून वापरू शकता. आता क्षीरघृत कल्पना असा जर विषय असेल तर मांसगतवात, शिरागतवात, स्नायुगतवात ह्यामध्ये निराम अवस्था असताना, अग्नीची अवस्था चांगली असताना आपण क्षीरघृत रसायन ही ओजोमेहात वापरू शकतो. उदाहरणार्थ क्षीरबला, क्षीरबला आवर्ती हे यातलं सुंदर उदाहरण आहे. मांसाच्याच आश्रयाने अजून वारंवार काही वेळेला डायबेटिक केसेसमध्ये तुम्हाला एक बघायला मिळतं की त्यांना पॅरास्पायनल मसल स्पाझमही बरेचदा येतात आणि तसे नॉन स्पेसिफिक असतात. म्हणजे दरवेळेला त्याची गंभीरानुगत संप्राप्ती असते असं नाही. अशा वेळेला तुम्हाला महाराज प्रसारणी सारखं औषध किंवा अजून एक चांगलं औषध म्हणजे धन्वंतर
आवर्ती सारखं औषध हे वापरता येतं. ह्याच्यात अजून एक वेगळी अवस्था सांगतो की प्रमेय पीडकासारखी अवस्था आहे की ज्या प्रमेय पीडकांच्या अवस्थेमध्ये धान्वंतर घृतासारखं औषध हे ओजोमेहा आहे, प्रमेय पीडक आहे, धान्वंतर घृत डायरेक्ट इंडिकेशन आहे त्याचं, तिथे तुम्ही वापरू शकता. तसंच अजून एक औषध म्हणजे पंचतिक्त घृत गुग्गुळ हे वटी स्वरूपातलं किंवा गुग्गुल तिक्त घृत या घृत स्वरूपातलं ते तुम्ही या अवस्थेमध्ये वापरू शकता. अजून काय, धात्वाग्नी करता व्यायाम औषधापेक्षा वरच ठरतो का? धात्वाग्नी करता व्यायामाचा नक्की रोल आहेच आहे, कारण अचंक्रमण किंवा त्यक्त व्यायाम किंवा एकासन ह्या सगळ्या हेतूंच्या मध्ये व्यायाम हेतू प्रत्येक चिकित्सा म्हणूनही खूप आवश्यक आहे. पण केवळ व्यायामानं हे नियंत्रणात येईल असं नक्की नाही, कारण ही संप्राप्ती तेवढी गंभीरानुगतच झालेली आहे, तेवढी चिरकारी झालेली आहे. त्यामुळे धात्वाग्नी वर्धनाच्या दृष्टीनं आता परत एक गंमत बघा की जे काढे आपण धातू पाचक म्हणून वापरतो ना, त्यांनी पाचन होतं. धात्वाग्नी काही अंशी वाढतो, पण तो टिकवूनही राहायला पाहिजे आणि तो टिकवूनही ठेवता आला पाहिजे. म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला नुसतं व्यायामावरती अवलंबून राहून चालणार नाही. ह्याचा अजून एक तुम्हाला गंमत सांगतो सूत्रातली की चरक सूत्रस्थान 17व्या अध्यायामध्ये मधुमेह वर्णन केला. आता मधुमेह वर्णन करून झाला होता, विषय संपला होता. त्याच्यानंतर पुढे त्यांनी वर्णन केलं की सगळे धातूंचे क्षय सांगितले, सगळ्याचेच क्षय सांगितले. त्या क्षयाच्या खालती व्यायाम अनशनम चिंता वृक्षाल्प प्रमिताशनम. बघा आत्ताचे डायबेटिक केसेस जे येतात ना आपल्याकडे, त्यांच्यामध्ये अतिरेकी अतिउत्साही काही प्राणी असतात ना, त्यांच्यामध्ये हे सगळे हेतू दिसतात. व्यायामो अतिव्यायाम उगाच करतात, अनशन लघुवशन रूपी अनावश्यक लंघन किंवा लो कॅलरी डाएट म्हणून खायचंच नाही, किंवा आता दीक्षितचे आता पुढचे काही काही लोक आलेले आहेत, 8-16 मोड आहे किंवा इंटरमिटंट फास्टिंगचे प्रकार आहेत की अनशनम चिंता वृक्षाल्प प्रमिताशनम वाता तपऊ भयम शोकम वृक्षपानम प्रजागरहा कफ शोणित शुक्रानाम मलानाम चातिवर्तनम कालो भूतोपघातस्य ज्ञातव्या क्षय हेतवहा. सगळ्या हेतूंचं कॉमन कारण ही दिलेली आहेत. बघा तुम्ही बारकाईनं, आता ही जी कॉमन कारण त्यांनी सांगितली ही सगळ्या जे काही क्षय सांगितले त्या क्षयांच्या शेवटी सांगितली आणि लगेचच पुढे मधुमेहाचं वर्णन सुरू केलं. आता लगेचच त्यांना मधुमेहाचं वर्णन करायची काय गरज आहे? तेव्हा हे हेतू जे आहेत हे हेतू अनाठाई पण घडणार नाहीत, ह्याच्याकडेही तेवढंच लक्ष द्यावं लागतं प्रमेहामध्ये, नाहीतर त्यातनं काहीतरी दुसरा दोष येण्याचा संभव येतो. पुढचा काय प्रश्न आहे? मधुर अवस्थापाक करेक्शन नक्की कसं जाणावे क्लिनिकली? मधुर अवस्थापाकामध्ये दोन गोष्टी अपेक्षित आहेत. अगदी साध्या सोप्या पॅरामीटर्स वरती आपण विचार करू. मधुर अवस्थापाकामध्ये काय घडतंय? अच्छ कफाचं उदिरण त्यांनी सांगितलेलं आहे. उदिरण सांगत असताना तो कफ नव्हता का हो तिथे? तर तो कफ आहेच आहे, क्लेदक कफही तिथेच आहे, क्लेदर रूपी अन्न पचनातला एक घटकही तिथे आहे. आणि हे जे क्लेदन करणारे घटक आहे हे जेव्हा एक प्रकारे घुसळले जातात तेव्हा ताक घुसळताना जसा फेस येतो तसं ह्या कफाचं उदिरण होतं, अशी एक आपण कल्पना मांडू शकतो. आता ही घडली आभ्यंतर प्रक्रिया. आपल्याला काय जाणवतंय? दोन गोष्टी आहेत. जेव्हा बहुद्रव गुणयुक्त असं मधुर अवस्थापाक विकृत आहे तेव्हा जाणवताना त्या रुग्णांमध्ये एकतर भोजनोत्तर उल्हास, भोजनोत्तर गौरव, भोजनोत्तर तंद्रा, भोजनोत्तर आलस्य, भोजनोत्तर काहीही करू नये कंटाळा किंवा कफवृद्धीची आणि विकृतीची लक्षणं ही आपल्याला बघायला मिळतात. शेवटी हे लक्षणानुमेयच आहे, त्यामुळे त्याच्यावरूनच आपण त्याचं निदान हे करू शकतो. येस सर. पुढचं काय? डायबेटिक न्यूरोपॅथीच्या सिम्पटम दिसत असतील तर आपण प्रमेह ग्राह्य पकडून तुम्ही सांगितलेला विंध्यवासिनी योग वापरता येईल का? त्यावर नक्की वापरता येईल. दोन गोष्टी आहेत. आता डायबेटिक न्यूरोपॅथी मध्ये फक्त प्रमेहामध्ये फक्त तेवढा वापरून खूप मोठं यश येणार नाही,
कारण त्याच्या मागे एक असं आहे की न्यूरोपॅथी घडण्यामध्ये दोन कारण आहेत. एक तर सगळ्यात पहिलं असं आहे की ब्लडची व्हिस्कॉसिटी वाढते. व्हिस्कॉसिटी वाढते त्यामुळे टिश्यू परफ्युजन कमी होतं आणि त्याचा परिणाम स्वरूप नर्व्स पर्यंत न्यूट्रिएंट्स न मिळाल्यामुळे आता पुन्हा बघा ही कालप्रकर्षात घडणारी संप्राप्ती एकदम तर घडणार नाहीये. ह्याच्या परिणाम स्वरूप नर्व कंडक्शन कमी होतं. आता हे आणि तेच ऑन द कॉन्ट्ररी साइड हायपर सेन्सिटिव्हिटी डेव्हलप होते आणि न्यूरोपॅथीमध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला हस्तपादतल दाह हे लक्षण प्राधान्याने बघायला मिळतं. आता समजा तुम्ही ह्या सगळ्या संकल्पनेचा विचार केलात तर ह्याच्यामध्ये खरं तर अवस्था ही धातुपाकाकडे जाणारी आहे. त्यामुळे विंध्यवासी योगाचा तिथे रसायन म्हणून अगदी थोडा उपयोग होईल, पण वल्ली पंचमुळाचा तिथे खरोखर चांगला उपयोग होऊ शकतो. कारण वल्ली पंचमूळ हे पेरिफेरल व्हॅझोडायलेटर आहे. पेरिफेरल व्हॅझोडायलेटर असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन त्यांनी तेवढंच वाढतं. दुसरी गोष्ट रक्तामध्ये क्लेद, रस, कफ आणि ओज हे सगळे वेगवेगळे ठेवून त्यांना त्यांचं काम करायला पोषक वातावरण देणारा तो कल्प आहे. म्हणूनच तो शोथनाश नाहीये. इंटरनल ऑस्मॉसिस, सेल्युलर ऑस्मॉसिस, टिश्यू परफ्युजन ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुधारतात. म्हणून एकीकडे वल्ल पंचमूळ हा एक योग आणि एकीकडे क्षीरबला, क्षीरगुडूची किंवा धान्वंतरम किंवा अजून एक वेगळं औषध न्यूरोपॅथी सारख्या अवस्थेमध्ये म्हणजे शतवर्याधी घृत की जे योनी प्रदोषामध्ये पण आलेलं आहे आणि रक्तपित्त वातरक्तादी अधिकारांमध्ये आलेलं आहे, हे पण आपण तिथे वापरू शकतो. त्यामुळे विंध्यवासी योगाचा नक्की वापर करता येईल, पण त्याला मर्यादा आहेत. सरसकट त्याचा उपयोग होणार नाही. मला थोडंसं माझ्या अनुभवानुसार असं वाटतंय की कदाचित तिथे वल्ली पंचमुळाचा उपयोग आणि व्यत्यासक्रमानं ही स्नेहकल्पना ह्याचा उपयोग जास्त होईल. मला खालचं नाही कळलं काय. वा मोह वास्तविक मोह क्रोध त्याबद्दल वावा केलेला आहे. पुढे एक प्रश्न आहे की स्थूल रुग्ण डायबिटिक्स मेलाइटस 15 ईयर से हो और एलोपैथी ट्रीटमेंट लेने से और बिल्कुल फैट फ्री डाइट की वजह से रोक्ष प्लस स्थूल प्लस माइल्ड वातिक शोथ सर इसमें भी व्यत्यास कर्म से स्नेह और वल्ली पंचमूल प्लस संशमनी वटी ऐसा करना होगा। बिल्कुल दे सकते हैं। इसमें दो चीजें हैं। सबसे पहली बात ऐसी है कि एकांतिक वृक्षता जो है इसमें आप किसी भी औषधि से ये दुरुस्त तो कर सकते हो, लेकिन उसका मूल हेतु अगर वृक्षान्नपान है, प्रमिताशन है, अति व्यायाम है, अनशन है, चिंता है, तो उन हेतुओं की तरफ भी आपको उतना ही ध्यान देना पड़ेगा। नहीं तो फिर व्याधि की वो अवस्था पूरी दुरुस्त नहीं होगी। वल्ली पंचमूल, संचमनी, स्नेहकल्प आप जरूर यूज कीजिए, उसका उपयोग होगा ही होगा, लेकिन फिर भी वो व्यत्यास क्रम से है। अभी वो कैसे यूज कर सकते हैं, तो एक उसका उदाहरण बताता हूं। उसमें आप वल्ली पंचमूल जो ले रहे हो वो अनन्न काल में सुबह शाम दे सकते हो, कफ के काल में, मतलब सुबह 6 से 10 के बीच में, और शाम को ऐसे काल में जब पेट खाली हो। तो उसका परिणाम वल्ली पंचमूल और संचमनी का उस समय पे कफ की बहुद्रव श्लेष्मा हमें कंट्रोल में करना है ना, उसके लिए उसका उपयोग बहुत ज्यादा हो जाएगा। और उसके साथ साथ अभी जो स्नेह कल्पना देनी है वो अगर हम भोजनोत्तर दे दे व्यानोदान काल में, तो उसका बलवर्धन के लिए भी फायदा होगा। और जो स्नेह है वो पहले से हमने थोड़ा सा रुक्षण किया है, इसलिए श्लेष्मा का उदीरण उतना भी नहीं होने वाला। ऐसी अवस्था में स्नेहकल्प खाने के बाद भी दे सकते हैं। थैंक यू सर। ये 2-3 है क्वेश्चन। देवेंद्र सर है हमारे नाशिक के, च्यवनप्राश शर्करा रहित वापर कितपत योग्य आहे असा त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे। माझं वैयक्तिक मत असं आहे की च्यवनप्राश असा साखरेशिवाय असं काही बनूच शकत नाही। याचं कारण असं की ग्रंथामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीमागे एवढी शास्त्रीय बैठक आहे की त्याच्यामध्ये चुकून सुद्धा त्या ग्रंथातल्या पद्धतीने च्यवनप्राश केला तर शुगर वाढत नाही। तब्बल 15 वर्ष सातत्यानं मी चरक संहितेमध्ये जसा आचार्यांनी सांगितलाय तसा च्यवनप्राश करतो। अष्टवर्ग दरवेळेला मिळत नाहीत, त्या अष्टवर्गाची प्रतिनिधी द्रव्य वापरून करतो।
500 आवळे मोजून घेतो, त्याला लागेल तेवढी पूर्वी खडी साखर वापरायचो, पण नंतर माझ्या अभ्यासामध्ये असं माझ्या लक्षात आलं की जी साधी साखर आहे ना, तीच साधी साखर क्रिस्टलायझेशनच्या फेजच्या आधी मोठ्या मोठ्या अल्युमिनियम ट्रे मध्ये टाकतात आणि टोचाची हातोडी जी एक असते ती फोडून नंतर ते खडी साखर म्हणून विकतात. त्यामुळे त्याच्यावरती केमिकल ट्रीटमेंट झालेल्याच असतात. त्यामुळे ती वापरणं मी बंद केलं आणि जी ब्राऊन कलरची त्यातल्या त्यात विथ मोलेस म्हणजे मळी सुद्धा पावडर करून आणि कमीत कमी रसायनं किंवा रसायनं न वापरलेली अशी जी साखर असते ती वापरूनच आम्ही च्यवनप्राश करतोय. तो च्यवनप्राश माझा असा अनुभव आहे की जास्तीत जास्त 3 ते 5 ग्रॅम, 7 ग्रॅम, 8 ग्रॅम एवढाच पुरतो एका दिवसाला. तो जास्त लागतच नाही. आणि त्याच्यामध्ये एक गंमत सांगतो तुम्हाला. साधारणतः 500 आवळ्याला 2.5 किलो ती साखर आहे ग्रंथातल्या प्रमाणानुसार. त्या प्रमाणानुसार तुम्ही तयार केलं आणि तुमचे समजा 100 किलो आवळे असतील तर तुमचं यील्डच कुठेतरी 50, 60, 70 किलोच्या आसपास पडतं. ते येतच नाही जास्त. त्यामुळे 5 ग्रॅम तुमच्या च्यवनप्राशमध्ये 1.5 ते 2 ग्रॅम साखर जाते. परत ती साखर नुसती जात नाही, त्या साखरेबरोबर द्रव्यही पण संयुक्त आहे, त्यामुळे ते एक कंपाऊंड फॉर्म्युलेशन तयार झालेलं आहे. रॉ साखर खाणं यांनी वाढलेली शुगर, ब्लड शुगर मधली. आमचा असा अनुभव आहे की वातिकमेह, वातरक्त, मूत्ररोग, शुक्ररोग ह्या 4 अवस्थांमध्ये म्हणजे डायबिटीसच्या ह्या पेशंटमध्ये जर च्यवनप्राश वापरला तर उलट आम्हाला असा अनुभव आहे की च्यवनप्राशमुळे ब्लड शुगर लेवल कमी होतात. काही केसेस आम्ही अशाही बघितल्या आहेत की डायबिटीस आहे आणि त्यांना टीबी झालेला आहे. अशा पेशंट्स मध्येही प्राणकामीय रसायन म्हणून च्यवनप्राशचा वापर केल्यानंतर त्या पेशंट्स मध्ये जे अन्य दुष्परिणाम आहेत कॉमनली जे एकेटीचे आपल्याला बघायला मिळतात तेही आम्हाला दिसले नाहीत आणि त्यांची शुगर सुद्धा वाढली नाही. त्यामुळे शर्करारहित म्हणत असताना मला एक खरोखर खूप मोठा प्रश्न पडतो की हे लोक जे काही आपले तथाकथित खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत की जे लोक विदाऊट शुगर च्यवनप्राश काढतात ते नक्की साखरेऐवजी काय घालतात माहित नाही. त्या संयोगाचा त्या कंपाऊंड बरोबर ड्रग इंटरॅक्शन काय होतात हे आपल्याला माहित नाही. तेव्हा अशा वापरण्याचा धोका आपण न पत्करलेलं बरं. शैथिल्यता येते म्हणजे काय? शैथिल्यता ह्याचाच अर्थ थुलथुलीतपणा आहे. मेदाच्या बाबतीत तर तो स्पष्ट दिसणार आहे. शैथिल्य याचा अगदी सोपं बोलीभाषेतलं उदाहरण म्हणजे समजा एखाद्या रुग्णाला आपण हात दोन्ही बाजूला 2 दिशांना लांब करून जसं आपण आयाम परिणाम बघतो तसं बघितलं, त्याचा ट्रायसेप बघा तुम्ही. त्या ट्रायसेप वरून तुम्हाला कळतं की त्याचा टोन आहे का शैथिल्य. सगळ्यात सोपी परीक्षा. फार काही मोठं बघायला लागतं वेगळं असं होत नाही. अनेकदा तो टोन हा कफाच्यामुळे कमी आहे का वाताच्यामुळेच मुळात कमी झालेला आहे हे व्यवस्थित लक्षणं पेशंट, रुग्ण आणि ह्या सगळ्या बारकाईनं करायला लागतं. पण शैथिल्यता एक इलॅस्टिक आहे, साधं रबर आहे, त्याचा टोन कमी होणं ते शैथिल्यच आहे. त्यामुळे अजून त्याला वेगळा पॅरामीटर असं काही ठरवायची गरज नाहीये. भद्रमुस्ता म्हणजे नेमके द्रव्य कोणते? मार्केटमध्ये काय नावाने? ओके. भद्रमुस्ता हे खरं तर वेगळं द्रव्य आहे नक्की, परंतु मला एकदाच फक्त भद्रमुस्ता बघायचा योग आला होता. तो म्हणजे एमपीच्या इथे एका ट्रायबल काही लोकांशी संपर्क आला होता. त्यांनी ते दाखवलेलं होतं द्रव्य. त्याच्या गाठी ज्या आहेत ना त्या आपल्या नेहमीच्या ह्याच्यापेक्षा मोठ्या होत्या बऱ्यापैकी आणि त्याचा सुगंधही थोडा वेगळा आणि छान होता. परंतु व्यवहारात जो आपल्याला मुस्ता मिळतो तोही वापरायला काही हरकत नाहीये. याची अजून एक तुम्हाला ह्या संदर्भामध्ये माहिती सांगतो. अनेकदा आता कसा फरक पडतो बघा की उदाहरणार्थ गुडूची आहे. त्या गुडूचीचा म्हणजे आयुर्वेद शास्त्रातली सूक्ष्मता आणि व्यापकता केवढी सुंदर आणि केवढी मोठी आहे त्याचं एक उदाहरण सांगतो. गुडूची समजा आपण घेतली आणि भारतभरातली गुडूचीची सॅम्पल गोळा केली. सगळ्याच गुडूची आपण असं आत्ता गृहीत धरू की कडुनिंबावरच्या गोळा केल्या. तरीही सुद्धा त्या प्रत्येक गुडूचीमध्ये एकाच दिवशी गोळा केलेल्या कडुनिंबावरच्या भारतभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गुडूचींमध्ये गुणधर्मांमध्ये फायटोकेमिकल कॉन्सन्ट्रेशन हे वेगवेगळं मिळू शकतं. पण तेच पुण्यातल्या माणसाला पुण्यातल्या गुडूचीनं इथल्या माणसाची जी शारीरिक लायकी आहे दोष धातुमालांची त्याच्यासाठी ती गुडूची उत्तम आहे. कारण आपण या भौगोलिक परिस्थितीत वाढलेलो आहोत.
ह्या अक्षांश रेखांशावरती आहोत, इथला सूर्य आपण पाहतोय, इथलं पाणी आपण पितोय, त्यामुळे त्याच सूर्यावरती त्याच पाण्यावरती वाढलेली गुळवेल ही आपल्याला उपयोगी आहे. तसंच त्याच्यामध्ये फायटोकेमिकल कॉन्सन्ट्रेशन कमी आहे म्हणून त्याचा उपयोग होणार नाही असं अजिबात नाही, कारण आपल्याकडे फायटोकेमिकल कॉन्सन्ट्रेशन नुसार कारमुकत्वच सांगितलेलं नाही. आपल्याकडे काय सांगितलंय, रसविरी विपाकाने काम होतं. जी गुळवेल तुम्ही आणताय ती कडू हवी एवढं तरी बघायलाच पाहिजे ना. समजा ती कडूच नसेल, मुस्त्यासारखं द्रव्य तुम्हाला खाल्ल्यानंतर तिक्त रसाचं त्यातला सुगंध हा कळायलाच पाहिजे. ते जर नसेल तर ते हीनवीर्याचं औषध आहे. हीनवीर्याच्या औषधाची परिणामकारकता मिळेलच असं नक्की नाही, पण अदरवाईज तुम्हाला त्याचे परिणाम हे मिळायलाच पाहिजे. सर एक प्रश्न असा आहे, लसिकेच्या इतर ठिकाणी वर्णन फारसं सापडत नाही आणि त्याचे कार्य ग्रंथात नाही असं वाटतं. मांस आणि मेद दृष्टीमध्ये दिसत असल्याप्रमाणे लसिकेमधील बहुद्रव श्लेष्मा वाढला आणि क्षयाला प्राप्त झाला याची काही विविक्षित लक्षणं आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे. परत सांगू का सर? खरं सांगायचं तर लसिकेच्या संदर्भामध्ये मीही अजूनही ताचपडतो आहे, पण जोपर्यंत जेवढं चिंतन माझं झालंय तेवढं मी तुम्हाला सांगतो. लसिकेच्या बाबतीमध्ये फार बारकाईने विचार केला तर तो रसाचाच त्याच्याच पचन व्यापारात तयार होणारा एक घटक आहे. ह्या लसिकांच्या मध्ये मूलतया शरीरामध्ये पेशींच्या पातळीवरती घडणाऱ्या नको असलेल्या गोष्टी या घेऊन जाण्याची प्रक्रिया आहे. मुळातच त्याच्यात सर्क्युलेशनची प्रक्रिया अतिशय सावकाश आहे आणि ती सावकाश असल्यामुळे ती इतकी सावकाश आहे की ते त्यातनं काही घटक विसर्पण झालेत का नाही हेही धड कळत नाही अशी परिस्थिती आहे. पेशींच्या मध्ये आजूबाजूचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ना, ते एन्व्हायरमेंट मेंटेन करणं हेही काम लसिकेचं फार मोठं आणि महत्वाचं आहे. लसिका शोधन ही प्रक्रिया ट्रीटमेंटच्या अनुषंगिक अत्यंत महत्वाची अशा दृष्टीने की लसिकांमधूनच समजा आपण लसिकांना आत्ता कोऑर्डिनेट करताना इंटरप्रेट करताना लिम्फॅटिक सर्क्युलेशनशी कोऑर्डिनेट किंवा इंटरप्रेट केलं तर लिम्फॅटिक ड्रेनेज हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये शरीरामध्ये निर्माण झालेल्या चयापचयातल्या मलस्वरूप असले सगळे घटक हे बाहेर पडणार आहेत. निर्माण होणारी अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, अनेकदा निर्माण होणारी पेरिफेरल इन्फेक्शन, त्वचेच्या आश्रयाने निर्माण होणारी इन्फेक्शन किंवा प्रमेह पीडका यांच्यामध्ये लसिका हा अवश्यंभावी घटक असतोच, त्याच्याशिवाय ती विकृतीच निर्माण होत नाही. म्हणूनच अशा औषधांच्या अशा संदर्भामध्ये लसिका दृष्टी ही वेगळी तुम्हाला दिसत नसली तरी सुद्धा ती तुम्हाला गृहीत धरूनच काम करायचंय. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला सोपं. प्रमेह म्हणजे काय माहितीये का? शरीरामध्ये एक सॉलिड समजा आपण घेतला, एक साध्या अगदी बोलीभाषेतलं उदाहरण बघू. साखर घेतली, ती सॉलिड आहे, ती पाण्यात विरघळवली, ते सोल्युशन तयार झालं. या सोल्युशनला मी अग्नी दिला, मग ते थोडं उकळायला लागलं, मग त्याचं सिरप झालं. त्या सिरपला पुढे अजून अग्नी दिला, 1 तारी पाक झाला, पुढे 2 तारी पाक झाला, पुढे गोळीबंद पाक झाला. हे जे वेगवेगळं फिजिकल प्रॉपर्टीज मधलं अवस्थांतरण आहे ना, ते अवस्थांतरण म्हणजे आता उदाहरणार्थ 1 तारी 2 तारी पाकात जसा फरक असेल ना, तसा फरक हा कफामध्ये, रसामध्ये आणि क्लेदामध्ये असू शकतो. मी अजूनही खूप चिंतनाच्या पातळीवर त्या निर्णयापर्यंत आलेलं नाहीये, पण मला जे वाटतंय ते मी सांगतो की हे इतकं डायसी आहे, इतकं फ्लुइडिटी आहे या कन्सेप्टना की तुम्ही हे वेगवेगळं काढणं खरंच कितपत शक्य आहे, हा भाग एक आहे. दुसरा भाग एक महत्वाचा असा आहे की प्रमेहामध्ये द्रवगुणाचा महापूर लोटलेला आहे, सगळं द्रवीभूत होतंय. म्हणजे आता उदाहरणार्थ कसं आहे सांगू का, गोळीबंद पाकाची गोळी झाली म्हणजे साधी आपली रावळगावची गोळी सारखी गोळी घेतली, त्याच्यानंतर गुलाबजामचा पाक घेतला, त्याच्यानंतर अजून तुम्ही लाडूसाठी करता तो पाक घेतला, त्याच्यानंतर साधं सरबत घेतलं, त्याच्यानंतर साधं टॅप वॉटर घेतलं, त्याच्यानंतर सोडा वॉटर घेतलं, असं सगळं तुम्ही एकत्र केलं आणि ती जी अवस्था होईल ना, तसं म्हणजे काहीतरी मिश्रण हे शरीरात प्रमेहात घडतं. त्यामुळे ते वेगवेगळं होणं, ते वेगवेगळं करणं आणि हे वेगवेगळं करायला आपल्याला वायूच मदत करू शकतो, 1, 2 अग्नी मदत करू शकतो. कारण ही 2च महाभूत अशी आहेत की ह्या द्रवगुणाचे ती विरोधी आहेत. शैथिल्य दूर करताना अजून एक कन्सेप्ट खूप महत्वाची आहे की जिथे आपण मगाशी
लोहाच्या संदर्भांचा विचार केला. तो का केला? कारण तो लोह हा अशा अवस्थेमध्ये पार्थिवत्व देऊन त्याला स्थिरीकरण करतो आणि म्हणून त्या स्थैर्याला जास्त महत्व आहे. तर म्हणून मला वाटतं की लसिकांच्या बाबतीमध्ये त्यांच्यातले म्हणून असे पिक्युलियर वेगळी लक्षणं काढणं हे खरोखर अवघड आहे. पण रसमल स्वरूप असं म्हणून आपण काय काय जी लक्षणं दिसतात किंवा हे रुग्णांमधल्या अवस्था दिसतात त्याच्यावरूनच त्याचं वर्णन करायला पाहिजे किंवा समजून घ्यायला पाहिजे. फक्त शेवटचा प्रश्न घेऊ सर. हो. थांबूया. प्रमेहाची अवस्था किंवा प्रकार ठरवताना मूत्रपरीक्षण, हरिद्रामेह, सिकतामेह, सांद्रमेह असा विचार आपणास कसा करता येईल? काही अनुभव आहे का? वैद्य विवेक जोशी सरांनी प्रश्न विचारला. प्रमेहाची अवस्था आणि प्रकार ठरवताना मूत्रपरीक्षणाचा मी प्रत्यक्ष मूत्रपरीक्षण असं करून नाही पाहिलेलं, परंतु अलीकडच्याच काळामध्ये म्हणजे आता त्या पेशंटला ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात होऊन 1 महिनाच झालेला आहे. पेशंट नेफ्रॉटिक सिंड्रोमचा आहे, म्हणजे प्रेझेंट होताना स्टिरॉइड वरती आहे, नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे, डायबेटिक आहे, त्याची एकदा अँजिओग्राफी प्लास्टी झालेली आहे, अशी कंडिशन, अशी असलेली केस आहे. पण ओव्हरऑल त्यांच्या लक्षणांमध्ये ना म्हणजे गंमत अशी झाली की ते पेशंट त्या दिवशी दुपारी उन्हातनं आले होते. त्यांची लक्षणं, जनरल हिस्ट्री आहे ते सगळं बघितलं होतं. नाडी पाहताना असं लक्षात आलं की त्यांच्या हाताला घाम आलेला होता आणि हाताला किंचित असं क्षारीय आणि चिकट, म्हणजे तुम्ही अक्षरशः कल्पना करा की किंचितचा हाताला तेलाचा हात लावलाय आणि तुम्ही मिठाचं पाणी किंवा मीठ असलेली गोष्ट बघताय ओलसट, तर कसा हाताला स्पर्श लागेल थोडासा, तसं स्पर्श लागत होता. मग बारकाईनं सगळी लक्षणं आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांचं प्राथमिक निदान मी करताना असं केलं होतं की सांद्रमेह, उपद्रव स्वरूप कफज पांडू, सांद्रमेह, उपद्रव कफज पांडू, आणि सगळी तशीच्या तशी लक्षणं होती. मग सुश्रुतातले जे सांद्रमेहाचे काढे आलेले आहेत त्यातली काही जी उपलब्ध होती ती द्रव्य ही त्यांना दिली आणि कफज पांडूतले काही कल्प आहेत ती औषधं दिली. त्याच्यानंतर एक असा बदल झाला की आता त्यांचा प्रोटीनुरिया कमी झालाय. या लॉकडाऊनमुळे सगळं डिस्टर्ब झाल्यामुळे पुढचे फॉलोअप अजून त्यांचे नीट कळलेले नाहीयेत, परंतु महिन्याभराच्या औषधामध्ये ब्लड शुगर लेवलही कंट्रोलमध्ये आल्या आणि त्याच्याबरोबर आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा हेतू जो सापडलेला तो म्हणजे ते मार्केटिंग करायचे. त्यामुळे कुठेही गेले तरी काय खाणार, काय पिणार, बाहेरचं चालायचं नाही, त्यापेक्षा आपण टोस्ट बटर खाऊ म्हणून टोस्ट बटर खाण्याची सवय होती. हा एक विचित्र खूप मोठा हेतू खूप वर्षांपासून चालू आहे, हे एक लक्षात आलेलं होतं. त्यामुळे सांद्रमेह हा अलीकडेच पाहण्यात आलेला एक पेशंट. सिकतामेहाचे काही पेशंट हे लहान मुलांमध्ये सिकता जात आहेत आणि मग सगळं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांना ज्युएनाइल डायबिटीस आहे. अशा 2-3 केसेस मी म्हणजे मेहता सरांकडेही पाहिल्या होत्या आणि आमच्या इथे साने गुरुजी हॉस्पिटललाही पाहिलेल्या होत्या की ज्या क्लासिकली सिकतामेह म्हणून आपल्याला म्हणता येऊ शकतील. हरिद्रामेह पाहण्याचं अजून तरी योग आलेला नाहीये, पण ह्या अशा अवस्थांमधले पेशंटही बघायला मिळतात. किंबहुना त्याच्याविषयीचं माझं इंटरप्रिटेशन असं आहे की हे जे 20 प्रकार आहेत ते युरिन रुटीन एक्झामिनेशन मध्ये युरिनच्या काय काय पद्धतीनं मॅनिफेस्टेशन होऊ शकतात वेगवेगळ्या व्याधींची, ह्याचं हे सगळं एकत्रित पिक्चर चिकित्सा स्थानात परत वेगळं मांडलं. म्हणजे मेह ही एक प्रक्रिया म्हणून निदान स्थानात आहे, मेह हे प्रेझेंटेशन म्हणून चिकित्सा स्थानात आहे. त्यामुळे त्या पद्धतीने वेगवेगळे, आता प्रोटीन्युरियाचेही काही पेशंट हे तुम्हाला प्रमेह म्हणून दिसू शकतात, चाइल्ड युरिया आहे की ते पेशंट तुम्हाला प्रमेह म्हणून दिसू शकतात. तर त्या दृष्टीनं ॲलोपॅथीचं काही डायग्नोसिस असलं तरी आपल्या पद्धतीनं आपण त्याचा विचार करू शकतो. खूप 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 धन्यवाद सर. खूप सुंदर लेक्चर झालं. वेळात वेळ काढून आले आणि तब्येत बरी नसताना देखील हे व्याख्यान दिलं, तर त्याबद्दल तुमचे खूप आभार. आज अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ वैद्य होते उपस्थित, तर त्यांना सुद्धा अभिवादन. आणि वैद्य चंदन सर, वैद्य केतन सर, तुषार निकम सर आणि नाशिक वैद्य समूह या सर्वांतर्फे मी आभार मानतो आणि आजचं व्याख्यान संपलं असं घोषित करतो. परत एकदा धन्यवाद सर. थँक्यू. येस सर.